Okay. So evaluation means what? Checking their physical and chemical properties. जो काय आपला कॉस्मेटिकचा फायनल प्रॉडक्ट असेल तो फायनल प्रॉडक्ट व्यवस्थित झाला आहे की नाही, त्याच्या क्वालिटीज मेंटेन आहेत की नाही, हे सगळं चेक करण्यासाठी आपण इव्हॅल्युएशन टेस्ट करत असतो. सो इव्हॅल्युएशन इज कॅरीड आउट इन ऑर्डर टू नो दी क्वालिटी ऑफ ए फिनिश्ड प्रॉडक्ट. सो दॅट इज इम्पॉर्टंट. कुठलाही प्रॉडक्ट तयार केल्यानंतर त्याची quality while using all right. So general test for determination of content in formulation along with stability test. मग अशा भरपूर टेस्ट आहेत, जसंही आपण क्रीम आणि लोशन मध्ये पाहिलेले आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज चेक करत असताना आपण त्याची विस्कॉसिटी, स्टॅबिलिटी, थर्मल स्टॅबिलिटी, स्प्रेडिंग ॲबिलिटी या वेगवेगळ्या फिजिकल टेस्ट केल्या होत्या. तसंच इथेही आपल्याला वेगवेगळ्या फिजिकल आणि केमिकल अनालिसिस टेस्ट म्हणजे क्वांटिफिकेशन सुद्धा आपण करू शकतो, क्वांटिटी सुद्धा डिटरमाइन करू शकतो. या टेस्ट इथं बघणार आहोत. Okay, so these are the some physical tests we can say. These are not the chemical tests because here we are not going to calculate the quantity of a chemical, just we are going to test their physical appearance, their color, their spreadability, flow ability, etc. So first one is shade test, then color dispersion test, payoff test, pressure test, breakage test, flow property test is there, particle size determination, abrasive character, and moisture content. So these all means a lot to a final formulation of any cosmetic product. याच्या काही स्टँडर्ड कंडिशन्स आहेत, त्याच्याबरोबर या मेंटेन आहेत की नाही हे चेक करण्यासाठी आपण या फिजिकल टेस्ट करतो. Of which first is shade test. So in this test, the variations of color shade are determined and controlled. काय म्हटलंय आता तुम्ही मागच्या, आता मी पुन्हा एकदा पीपीटी तुम्हाला हे करून दाखवली तर तुम्हाला दिसलं असेल कॉम्पॅक्ट पावडर किंवा कोणताही फेस पावडर आहे, त्याच्या वेगवेगळ्या शेड्स आहेत बरोबर, डिपेंडिंग अपॉन दी इन्ग्रेडियंट्स. सो त्या शेडचं एक स्टँडर्ड सॅम्पल असेल त्याच्याशी याला मॅच केलं जातं. Variation of color shade is determined and controlled. How it is carried out then? It is carried out by spreading the powder sample on a white paper. Plain white paper घेतला जातो आणि त्याच्यावर ती जी काही पावडर सॅम्पल असेल ती स्प्रेड केली जाते आणि जस्ट बाय युझिंग दी नेकेड आईज इट्स appearance is observed and it is compared with standard one. पर्टिक्युलर स्टँडर्ड क्वालिटीचं मटेरियल ऑलरेडी तिथं ठेवलेलं असेल, त्याच्याबरोबर हे जे काय आपण तयार केलेलं मटेरियल असेल त्याचा कलर डायरेक्टली व्हाईट पेपरवर पावडर स्प्रेड करून कम्पेअर केला जातो विजिबली. ओके, सो देअर इज नो एनी इन्स्ट्रुमेंट रिक्वायर्ड फॉर दिस वन. Another method involve applying powder sample and standard one with the help of puff on the skin, means direct usage. त्याचं जे काय आहे ती पावडर एक स्टँडर्ड सॅम्पल आहे, तेही फेसवर किंवा स्किनवर अप्लाय केलं जातं. त्याच्याबरोबर दी सॅम्पल टू बी टेस्टेड, ज्या सॅम्पलचं आपल्याला टेस्ट करायचं किंवा अनालिसिस करायचे, ज्याचे शेड टेस्ट डिटर्मिन करायचे, ते सॅम्पल ही स्किनवर अप्लाय केलं जातं आणि मग कंपॅरिझन केलं जातं. सो दिस इज अगेन डन बाय सिम्पली व्हिज्युअलायझिंग. The puff is used to perform this test is also used for the final product. ज्या पावडरचं अनालिसिस टेस्ट करायची, सेट टेस्ट करायचे, त्याच्यासाठी जो पफ वापरलाय तोच पफ इकडे फायनल प्रोडक्टला सुद्धा यूज केला जातो. अँड इव्हॅल्युएशन ऑफ कलर इज कॅरीड आउट बाय युझिंग आर्टिफिशियल लाईट, किंवा वेगवेगळे लाईटचे शेड्स वापरून त्या पावडरचा कलर किंवा शेड कसा दिसतो हे या पद्धतीनं चेक केलं जातं. ओके, सो दॅट देअर इज नथिंग डिफिकल्ट इन दिस टॉपिक. अगेन सिम्पल. सेकंड इज कलर डिस्पर्शन टेस्ट. कलर डिस्पर्शन टेस्ट मीन्स एखाद्या वेळेस असं असतं पहा, एखादी पावडर जरी असली तरी तिला असा तेलकट किंवा ऑइली अपिअरन्स असतो किंवा स्किनवरती पटकन स्प्रेड होत नाही, चिकटून राहते. आणि आपण जर समजा एखाद्या व्हाईट पेपरवर किंवा साध्या पेपरवर ती पावडर जर अशी टाकली तर थोड्या वेळाने आपल्याला असं दिसतं की तो पेपर तेलकट होतोय, त्यातून ऑइल बाजूला पडते किंवा त्यातून थोडासा कलर बाजूला पडतोय, असं होऊ शकतं. ओके, so color dispersion test is important. So in this test, the sample powder is spread on a white paper. Again, the very simple method. एका साध्या व्हाईट पेपर वरती पावडर स्प्रेड केली जाते आणि मॅग्निफाइंग ग्लासचा वापर करून त्या पावडर मधून कलर सेग्रिगेट होतोय का किंवा ब्लिडिंग होतोय का, म्हणजे त्या पेपरला कुठे कलर इकडं तिकडं बाजूला लागलाय का ते चेक केलं जातं. का तो कलर पावडरला
इंटॅक्ट आहे हे चेक केलं जातं. जर ते व्यवस्थित फॉर्म्युलेशन झालं नसेल तर तो कलर त्या पावडर मधून स्प्रेड होईल, ब्लीड होईल किंवा सेग्रिगेट होईल आणि पेपरला ऑब्झर्व होईल. ओके, सो दिस इज हाऊ सिम्पली द कलर डिस्पर्शन टेस्ट इज कॅरीड आउट. The color should be properly distributed in the powder base of the formulation. मग याच्यावरून हे चेक केलं जातं की दिलेल्या तयार केलेल्या फॉर्म्युलेशनला कलर प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे किंवा नाही. सो अगदी सिंपल जरी या टेस्ट असल्या तरी त्या अतिशय महत्वाच्या आहेत कोणतंही फॉर्म्युलेशन करत असताना. Then next one is payoff test. Payoff means this is carried out to check the adhesive property of powders with the puff. म्हणजे जेव्हा आपण पफचा वापर करून पावडर स्किनवर अप्लाय करतो, फेसवर अप्लाय करतो, तेव्हा बऱ्याचदा तुम्हाला माहिती असेल आपण ब्रँडेड काही कंपाऊंड घेतले. फॉर एक्झाम्पल कॉम्पॅक्ट पावडर घ्या. आता मुलं म्हणतील हा विषय काय आमचा नाही आणि आम्हाला का शिकवताय, बट असं नाहीये, हे सगळ्यांसाठी आहे बरोबर ना. कॉस्मेटिक्स हे जेंट्ससाठी सुद्धा असतात, असं काही नाहीये की फक्त लेडीजच वापरतात. तर कॉम्पॅक्ट पावडर फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतला, ओलिव्हिया कंपनीचा घ्या, लॅक्मीचा घ्या, त्याचे अपिअरन्स आणि अगदी साधा एखादा कुठला तरी लो मार्केट मधला किंवा लो ब्रँडचा वापरला तर तुम्हाला असं ऑब्झर्व होते की त्या पफला ती पावडर चिकटूनच येत नाही. खूप वेळा तो पफ घासावा लागतो किंवा जोरात त्याला स्क्रॅच करावं लागतं, तेव्हा ती पावडर त्या पफला चिकटते बरोबर. सो त्यामुळं प्रत्येक फॉर्म्युलेशनची म्हणजे इन केस ऑफ पावडर्स पे ऑफ टेस्ट इज नेसेसरी. त्या पावडरची अडेसिव्ह प्रॉपर्टी पफला आहे की नाही, पफला ती पावडर चिकटते की नाही हे बघण्यासाठी सिम्पली ही टेस्ट केली जाते. अँड दिस इज मेनली कॅरीड आउट विथ रिस्पेक्ट टू कॉम्पॅक्ट पावडर्स. म्हणजे जे आपण डस्टिंग पावडर वगैरे आहे तिथं आपण काही पफ वापरत नाही. पफ कुठे वापरतो, ओनली इन केस ऑफ कॉम्पॅक्ट पावडर्स. सो फॉर दॅट केस पे ऑफ टेस्ट इज अप्लाइड ऑर ऍप्लिकेबल. ओके, समजते सर्वांना? इज देअर एनी डाऊट? नो मॅम. ओके, सो आय डोंट थिंक सो तिथे काही प्रॉब्लेम्स असतील म्हणून अगदी सिंपल टेस्ट आहेत बट नेसेसरी. ऑलराईट, देन दिस इज दी प्रेशर टेस्ट. प्रेशर टेस्ट म्हणजे पुन्हा काय, तर अगेन वेन वी आर डीलिंग विथ दी कॉम्पॅक्ट पावडर्स, कॉम्पॅक्ट पावडर मध्ये तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या, जेव्हा कॉम्पॅक्ट पावडर वरून खाली पडली आपल्या हातातून काय होतं, बऱ्याचदा ब्रेक होते, त्याचे तुकडे पडतात. सो दिस टेस्ट इज इम्पॉर्टंट. ते दिलेलं फॉर्म्युलेशन व्यवस्थित तयार झालंय की नाही, त्याच्यावर प्रेशर व्यवस्थित अप्लाय झालंय की नाही म्हणून ही टेस्ट केली जाते. युनिफॉर्म प्रेशर शुड बी अप्लाइड टू अवॉइड फॉर्मेशन ऑफ एअर पॉकेट्स. ते जे काही कॉम्पॅक्ट पावडर असेल किंवा कॉम्पॅक्ट केक असतील त्याच्यामध्ये एअर कुठं राहू नये म्हणून त्याला युनिफॉर्म प्रेशर देऊन अप्लाय करून ते फॉर्म्युलेशन तयार केलेलं असतं. जर एअर पॉकेट्स तयार झाले असतील आतमध्ये फॉर्म्युलेशनच्या तर डेफिनेटली इट विल लीड टू दी ब्रेकिंग ऑर क्रॅकिंग ऑफ दी कॉम्पॅक्ट पावडर. जेव्हा आपल्या हातातून कॉम्पॅक्ट पावडर खाली पडेल तेव्हा डेफिनेटली तिथे एअर पॅक असतील तर तिथं तो केक कॉम्पॅक्ट पावडरचा डेफिनेटली ब्रेक होणार किंवा क्रॅक होणार. आणि ते अवॉइड करण्यासाठी प्रेशर टेस्ट ही आधी घेतली जाते. सो दिस इज बिकॉज लो प्रेशर विल मेक कॉम्पॅक्ट पावडर सॉफ्ट. जर आपण लो प्रेशर अप्लाय केलं असेल वाईल मॅन्युफॅक्चरिंग और वाईल पॅकिंग देन इट विल मेक पावडर सॉफ्ट, म्हणजे ठिसूळ होते. वेअर ॲज हाय प्रेशर, जर आपण अतिशय जास्त प्रेशर अप्लाय केलं असेल तर इट विल लीड टू ए हार्ड केक, म्हणजे पफला पावडर चिकटूनच येणार नाही. त्याचा केक इतका हार्ड झालेला असेल की त्यातून पावडर पटकन चिकटून येणार नाही. सो दिस टू कंडिशन मस्ट बी अवॉइडेड. अगदी आपल्याला लो प्रेशर किंवा हाय प्रेशर असं दोन्ही अप्लाय करायचं नाहीये. अशा पद्धतीने प्रेशर अप्लाय करावं लागेल की जेणेकरून तुमचा दिलेला कॉम्पॅक्ट केक हा व्यवस्थित असेल, ब्रेक होणार नाही, क्रॅक होणार नाही किंवा हार्ड सुद्धा होणार नाही. सो हे टेस्ट कशी केली जाते, विथ द हेल्प ऑफ पेनेट्रोमीटर. पेनेट्रोमीटर म्हणजे सिम्पली एक इन्स्ट्रुमेंट असेल. हार्ड केक तो जो कॉम्पॅक्ट केक असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तो पेनेट्रोमीटर घुसवायचा फक्त आणि बघायचं की तिथं काय एअर गॅप्स वगैरे दिसत आहेत की नाही. सो युनिफॉर्मिटी ऑफ हार्डनेस ऑफ केक इज चेक्ड विथ द हेल्प ऑफ पेनेट्रोमीटर अँड दिस इज डन बाय टेकिंग रिडिंग ॲट डिफरंट पॉइंट्स ऑन दी कॉम्पॅक्ट पावडर. वेगवेगळ्या ठिकाणी पेनेट्रोमीटर इन्सर्ट करून ही टेस्ट केली जाते अँड देन कंपॅरिझन इज मेड विथ दी स्टँडर्ड वन. ओके, again the same breakage test. So this depends upon the pressure applied, isn't it? तुम्ही आता जसं म्हटलं की कॉम्पॅक्ट पावडर जर हातातून पडली एक 8-10 इंचावरून किंवा त्याच्यापेक्षा उंच जास्त असेल सरफेस त्याच्यावरून
तर डेफिनेटली इट विल ब्रेक इफ pressure is not applied properly. बरोबर ना? So in this test, compact powders are allowed to fall on the wooden surface from a height of about 8 to 10 inches. वुडन सरफेस पासून 8 ते 10 इंच सरफेस पासून त्याला खाली टाकलं जातं. दिस इज कॅरीड आउट सेव्हरल टाइम्स. एकदा नाही, असं बऱ्याचदा तो कॉम्पॅक्ट पावडर वरून फेकला जातो, खाली टाकला जातो. अँड चेकिंग इज डन टू सी वेदर एनी ब्रेकेज हॅज ऑकर्ड ऑर कॉम्पॅक्ट पावडर. आणि मग तिथं बघितलं जातं की त्या कॉम्पॅक्ट पावडरला काही ब्रेकेजेस, काही क्रॅक्स झालेत का. If the powder is soft, then definitely there will be breakages and cracks. Or if there are air pockets or air gaps, then this will happen. This can happen. Okay. So if the compact powder remains unbroken, then it shows resistance to travel and normal handling by users. म्हणजे पहा, आपण जो ब्रँड म्हणतो की नाही, बऱ्याच जणांना माहिती आहे लॅक्मी हा ब्रँड आहे. का ब्रँड आहे? बिकॉज ऑल दीज बेसिक टेस्ट आर मेंटेन आर हायली, म्हणजे काय म्हणतो आपण, हाय क्वालिटी इक्विपमेंट्स आणि हाय क्वालिटी टेस्ट वापरून हे सगळं केलं जातं. आणि म्हणून आपल्याला माहितीये ते ब्रँड, त्याला ब्रँड नेमच म्हणतो. बरोबर ना? सो असे काही कॉम्पॅक्ट असतात बाजारामध्ये, तुम्ही बघू शकता की आपण साधं नेताना पडला, काही झालं तर ते फुटतं, पावडर स्प्रेड होते. बरोबर? सो ही टेस्ट केल्यानंतर काय करू शकतो आपण की दिलेली पावडर ही ट्रॅव्हल करताना रेजिस्टन्स दाखवते का नाही, म्हणजे पडली हातातून तर फुटेल की नाही, किंवा नॉर्मल हँडल करत असताना आपण ती व्यवस्थित हँडल करू शकू की नाही, ह्या सगळं म्हणजे काय म्हणतो आपण फ्युचर पॅरामीटर सुद्धा आपण या टेस्ट वरून आयडेंटिफाय करू शकतो. ओके. देन दिस इज फ्लो प्रॉपर्टी टेस्ट. फ्लो प्रॉपर्टी टेस्ट म्हणजे पुन्हा काय, तर त्याची स्प्रेडेबिलिटी स्किनवर अप्लाय करत असताना त्याची स्प्रेडेबिलिटी इझिली होते किंवा नाही, दॅट इज फ्लो प्रॉपर्टी टेस्ट. सो दिस प्रॉपर्टी इज कॅरीड आउट ऑन बॉडी पावडर्स. बॉडी पावडर्स म्हणजे आपण डस्टिंग पावडर म्हणू शकतो. टू डिटरमाइन देअर फ्लो प्रॉपर्टी फ्रॉम कंटेनर अपॉन युसेज. कंटेनर मधून बाहेर टाकल्यानंतर, हातावर घेतल्यानंतर किंवा स्किनवर अप्लाय केल्यानंतर त्याचा फ्लो इझिली होतोय की नाही, तो चेक करण्यासाठी ही टेस्ट केली जाते. अँड विच इज मेनली डन विथ रिस्पेक्ट टू बॉडी पावडर्स. This in turn helps in easy application. That means flow property test म्हणजे त्याचं easy application होतंय की नाही हे चेक केलं जातं. Alright. So in this method, angle of response of powder is measured by allowing powder product to fall on a plate through a funnel. Directly स्किनवर सुद्धा अप्लाय करून चेक केलं जातं, किंवा कोणती टेस्ट वापरली जाते इथे, angle of response of powder is measured by allowing powder product to fall on a plate through a funnel. ग्लास फनेल मधून पावडर फॉल करायचा म्हणजे टाकली जाते आणि त्याची स्प्रेडेबिलिटी चेक केली जाते. अँगल ऑफ रिस्पॉन्स ऑफ पावडर म्हणजे किती वेळात किती हाईट वरून किती पावडर पडते, दॅट इज नोटेड. ओके. सो देन दी हाईट अँड दी रेडियस ऑफ हिप, म्हणजे जेव्हा तुम्ही पनेल मधून पावडर टाकणार आहे तेव्हा तिथं जे काही सर्कल तयार होईल त्याची रेडियस आणि त्याची हाईट, किती उंचावरून तुम्ही ती पावडर स्प्रेड केली आहे, दॅट इज फॉर्म्ड. अँड टाइम इज ऑल्सो नोटेड. पावडर फॉल करत असताना तो टाइम सुद्धा नोट केला जातो आणि याच्यावरून फ्लो प्रॉपर्टी टेस्ट डिटरमाइन केली जाते. देन again the most important part is particle size determination. So with the help of microscope, generally for this is we have to use microscope आणि sieve analysis म्हणजे चाळण वगैरे करून त्याची पार्टिकल साईज ही डिटरमाइन केली जाते. आर युटिलायझिंग सम अदर टेक्निक्स और इन्स्ट्रुमेंट्स पार्टिकल साईज इज डिटरमाइंड. आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे पार्टिकल साईज कशी मॅटर करते. जर पार्टिकल साईज खूप मोठी असेल कॉम्पॅक्ट पावडर मध्ये, तर आपण जेव्हा ती स्किनवर अप्लाय करू तेव्हा आपल्याला स्क्रॅचेस, स्किनला स्क्रॅचेस पडू शकतात. जर हार्ड पावडर क्रिस्टल्स असतील त्याच्यामध्ये, तर इट विल डेफिनेटली harm our skin. Okay, so it should be very small. Then abrasive character. It is determined by rubbing the powder on smooth surface of the skin. With the help of microscope, effects of powder are studied. And finally moisture content. तुम्हाला मगाशी म्हटलंय जसं पावडर आपण जेव्हा एखाद्या व्हाईट पेपरवर टाकतो तेव्हा त्यातून ऑइल निघायला लागतं. तर
त्याच्यामध्ये पाणी किंवा ऑइल काही मॉइश्चर आहे का हे चेक करण्यासाठी सुद्धा ही टेस्ट केली जाते. मॉइश्चर कंटेंट इज डिटरमाइंड बाय युजिंग दिस फॉर्म्युला. So I don't know from where this formula is to be taken. Weight of water in sample divided by weight of dry sample into 5. हा 5 फॅक्टर का आलेला आहे हे मलाही माहिती नाहीये. डायरेक्टली आय हॅव टेकन फ्रॉम द इंटरनेट. मॉइश्चर कंटेंट हे असं या पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं. पण वेट ऑफ वॉटर इन सॅम्पल हे फाइंड आउट करण्यासाठी डेफिनेटली वी हॅव टू कॅरी आउट दी कार्ल फिशर टायट्रेशन. कार्ल फिशर टायट्रेशन आपण डिटेलमध्ये क्रीम्स आणि लोशन या पार्टमध्ये शिकलेलो आहोत. त्याचं अनालिसिसचा जो पार्ट आहे ऍक्च्युअली लॅबमध्ये कसं कार्ल फिशर टायट्रेशन वापरलं जातो, आपण फक्त पीपीटी बघितली त्याची, कार्ल फिशर टायट्रेटर म्हणजे काय किंवा त्याच्यासाठी कोणता रिएजंट वापरला जातो आणि कशी टेस्ट केली जाते. बट ऍक्च्युअली इन लॅबोरेटरी हाऊ इट इज कॅरीड आउट हे आपण एका लेक्चरमध्ये पुन्हा बघणार आहोत. ओके, सो दॅट इज इम्पॉर्टंट पार्ट, डिटर्मिनेशन ऑफ मॉइश्चर कंटेंट. सो इथपर्यंत झालं या सगळ्या फिजिकल टेस्ट म्हणायचं. इव्हॅल्युएशन केलं म्हणजे काय, आपण फक्त आणि फक्त फिजिकल प्रॉपर्टी चेक केल्या. मग शेड असेल, मॉइश्चर असेल, पार्टिकल साईज असेल, ब्रेकेज, पे ऑफ टेस्ट, कलर वगैरे हे जे काय आहे ह्या फक्त आपण फिजिकल टेस्ट पाहिल्या. बरोबर, की एखादं फायनल प्रॉडक्ट कॅरी करत असताना त्याच्यामध्ये हे होऊ नये, ब्रेकेज होऊ नये, व्यवस्थित प्रेशर अप्लाय आहे की नाही, कलर डिस्पर्स होऊ नये हे चेक करण्यासाठी या टेस्ट आपण कॅरी आउट केला. आता ऍक्च्युअली केमिस्टचं हे काय आहे, केमिस्टचा रोल काय आहे की त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे आणि ते किती आहे, किंवा किती कंटेंट असेल तर तो प्रॉडक्ट युजेबल आहे, किंवा किती कंटेंट एक्सीड झालं तर तो प्रॉडक्ट कसा हार्मफुल आहे, हे आपला केमिस्टचा रोल आहे. बरोबर, दॅट इज अनालिसिस ऑफ फेस पावडर इज इम्पॉर्टंट. मग आता आपण ऑलरेडी फॉर्म्युलेशन पाहिलेलंच आहे पावडर्सचं, ज्याच्यामध्ये मोस्टली मॅग्नेशियम, झिंक, बोरिक ऍसिड, कॅल्शियम, आयर्न, सल्फेट्स, बरोबर ना, फ्लोराइड्स, हे सगळं असतं. मग याचं कंटेंट किती आहे आणि ते क्वांटिटेटिव्हली कसं डिटरमाइन करायचं. सो दॅट इज इम्पॉर्टंट थिंग विथ रिस्पेक्ट टू ए केमिस्ट. बरोबर, कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत सांगा आधी मला मुलांनो. नो मॅम. ओके, सो विल सी दिस केमिकल टेस्ट नाव. फिजिकल टेस्ट झाल्या, आता केमिकल टेस्ट कडे बघूया. त्यातली पहिली आहे मॅग्नेशियम. सो बरेच एक्सपेरिमेंट असे असतील पहा की तुम्ही कदाचित ते बीएससी लेवलला कॅरी आउट सुद्धा केले असतील. आय थिंक तुम्ही मॅग्नेशियम इन फेस पावडर वगैरे कॅल्क्युलेट केलं आहे का टीवायला असताना? तुम्हाला होतं का सिलेबसला? माझ्या मते होतं ते. सर त्याच टेस्ट आहेत किंवा तेच सिम्पल एक्सपेरिमेंट आहेत की जे वापरून आपण एखाद्या फेस पावडरचं कंटेंट किंवा इथं पर्टिक्युलरली मॅग्नेशियम हे कसं फाइंड आउट करायचं, हा एक सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. ओके, सो प्रिन्सिपल काय आहे तर मॅग्नेशियम हा ईडीटीए म्हणजे इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ऍसिड. सो यू कॅन सी हियर स्ट्रक्चर, त्याच्याबरोबर कॉम्प्लेक्स तयार करतो एमजीईडीटीए. बरोबर, सो तेच आपण सिम्पल टायट्रेशन करून याचं मॅग्नेशियमचं कंटेंट फेस पावडर मध्ये फाइंड आउट करणार आहे. सो यू कॅन सी हियर दिस इज इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ऍसिड which has formed complex with the magnesium metal. सो टेट्राएसिटिक ऍसिड म्हणजे H च्या ऐवजी आपण इथं ट्वाइस Na म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ ईडीटीए असा घेतलेला आहे, त्यामुळे हे ट्वाइस Na त्या सोडियम सॉल्टचे. ओके, सो किती डेंटेड लिगँड आहे हे बेसिक जर याचं तुम्हाला माहिती असेल, किती डेंटेड लिगँड आहे इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ऍसिड? लिगँड म्हणजे काय? टेट्राडेंटेड, राईट, मीन्स इट इज हॅव्हिंग 4 बाइंडिंग साइट्स. कोणकोणत्या 4 बाइंडिंग साइट्स आहेत इथे मॅग्नेशियमला बाइंड करायला? बायडेंटेड आहे का टेट्राडेंटेड आहे? हेक्साडेंटेड आहे ना मॅडम? हाऊ? ईडीटी ऑक्सिजनचे 4 साइड्स आणि नायट्रोजनचे 2. ऑक्सिजन 4 साइड्स आहेत आणि नायट्रोजनचे 2. हा, दॅट इज त्याला काय म्हणायचं, काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेशन नंबर झाला तो त्याचा. आय एम आस्किंग आयदर इट इज अ बायडेंटेड लिगँड, टेट्राडेंटेड लिगँड, म्हणजे बाइंडिंग साइट त्या लिगँडला किती आहेत? 4 आहेत, 6 आहेत, 2 आहेत, किती आहेत? इथिलीन डायअमाइन म्हणजे 2 नायट्रोजन आहेत त्याच्यामध्ये.
ते मॅग्नेशियमवर बाइंड करतायत. टेट्रा ऍसिटिक ऍसिड म्हणजे ऍसिटिक ऍसिडचा जो पार्ट आहे COO, त्याच्यामध्ये CH2 एक सॉरी डायरेक्ट मॅग्नेशियमला बाइंड कोण करतोय? एकच ऑक्सिजन बाइंड करतोय ना. म्हणजे बाइंडिंग साईट किती झाल्या? 2. नाही लक्ष देत आहे. सो चेक करा, इधर इट इज अ बायडेंटेट लिगॅन्ड और टेट्राडेंटेट लिगॅन्ड. हेक्साडेंटेट तर नाहीये नक्कीच. ओके, सो दॅट इज व्हेरी बेसिक पार्ट अनालिसिस ऑफ मॅग्नेशियम मध्ये. मग आपण एक्सपेरिमेंट कॅरी आउट करताना काय काय लागणार आहे? दिलेलं पावडर सॅम्पल. Obviously, we are going to titrate the sample with the EDTA. Therefore, 0.01 molar ethylene diamine tetraestic acid solution is there. Then, when there is EDTA, always remember there is a iriochrome black tea indicator. बरोबर की नाही? आणि अमोनिया बफर कॉन्स्टंट पीएच ला टायट्रेशन कॅरी आउट करण्यासाठी we are using a buffer of pH 10 and distilled water. So procedure, this is very simple again. आता मी पूर्ण एक्सपेरिमेंट आपण लॅबमध्ये जसा कॅरी आउट करतो तसंच एक्सप्लेन करते. आपण काय करणार आहे? सुरुवातीला कुठलंही सॅम्पलचे अनालिसिस करायचं म्हटलं की फर्स्ट पार्ट कम्स विथ दी वेइंग, बरोबर की नाही? सो आपण म्हणतो वे अॅक्युरेटली बट नॉट एक्झॅक्टली 1.5 ग्रॅम ऑफ गिवन पावडर सॅम्पल. जे काय पावडर सॅम्पल आहे ते 1.5 ग्रॅम इतकं वेट करून घ्या, अॅक्युरेटली घ्या बट नॉट एक्झॅक्टली. म्हणजे काय? तर यू कॅन हॅव ए रेंज 1.5 पासून किंवा 1.5 पर्यंत 1.3 घ्या, 1.4 घ्या, 1.45 घ्या. So this means weigh accurately but not exactly. एक्झॅक्ट एवढं सॅम्पल घेऊ नका, पण या रेंज मध्ये घ्या आणि जेवढं घ्याल तेवढं अॅक्युरेट घ्या. ते पावडर सॅम्पल आपण वे करून घेतो. त्यानंतर by taking usual precautions, transfer this powder to the a beaker. 250 ml beakerला आपण पावडर सॅम्पल ट्रान्सफर करतो. थोडासा लॅब मधला पार्ट आठवा आणि 10 ml distilled water म्हणजे ते सॅम्पल डिझॉल्व करण्यासाठी थोडंसं आपण त्यात पाणी ऍड करतोय. वी आर ऍडिंग 10 ml distilled water. Then add 10 cm³ concentrated HCl. त्याच्यामध्ये 10 ml concentrated HCl टाका and then boil for 5 minutes, cool and again add 50 cm³ distilled water. सो इथे तुम्हाला काही अडचण येणार नाही, सिंपल एक्सपेरिमेंट आहे. पावडर सॅम्पल डिझॉल्व केलं, त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकलं, त्याच्यातले कार्बोनेट्स वगैरे डिझॉल्व होण्यासाठी, कारण पावडर मध्ये बरेच पार्ट्स आहेत, बरोबर की नाही? नुसतं मॅग्नेशियम नाहीये, बाकीचे पार्ट्स पण आहेत, कार्बोनेट्स वगैरे. ते डिझॉल्व होण्यासाठी, पाण्यात कार्बोनेट सोल्युबल नसतात, ते डिझॉल्व करण्यासाठी आपण थोडंसं HCl त्यात ऍड करतोय आणि थोडंसं बॉईल केलं टू गेट ए क्लिअर सोल्युशन. अँड आफ्टर दॅट अगेन इट इज डायल्युटेड विथ दी 50 cm³ distilled water. Then if there are some particles, then it is filtered through Whatman filter number 1. फिल्टर करून जे काय फिल्टरेट शिल्लक राहील ते फिल्टरेट 250 ml चा जो आपला स्टँडर्ड व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क असतो त्याला ट्रान्सफर केलं आणि त्याचं जे मार्किंग आहे त्या मार्किंग पर्यंत त्याला डिस्टिल वॉटरने डायल्यूट केलं. म्हणजे काय थोडक्यात? तर आपण पहिल्या पार्ट मध्ये काय केलेलं आहे? दिलेलं पावडर सॅम्पल डिझॉल्व करून त्या पावडर सॅम्पलचं स्टँडर्ड सोल्युशन तयार करून घेतलं, बरोबर की नाही? स्टँडर्ड व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क मध्ये 250 ml सोल्युशन आपण तयार करून घेतलं की जे आता डायरेक्टली आपण टायट्रेशन साठी वापरणार आहे. Fill the burette with 0.01 molar EDTA solution by taking usual precautions. स्टँडर्ड सोल्युशन EDTA चं ब्युरेट मध्ये घेतलेलं आहे. टायट्रेशन कोणाबरोबर करायचंय? तर आपल्या गिवन पावडर सॅम्पल बरोबर, ज्याचं कन्व्हर्जन आपण आता स्टँडर्ड व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क मध्ये 250 ml ला डायल्यूट करून घेतलेलं आहे. So pipette out 25 cm³ of this diluted solution containing magnesium sample. त्या पावडर सॅम्पल मध्ये मॅग्नेशियम आयन्स आहेत असं कन्सिडर करून आपण ते सॅम्पल 25 ml पिपेट आउट करतो. त्याच्यात आपण HCl टाकलेलं आहे टू डिझॉल्व कार्बोनेट्स. ते HCl न्यूट्रलाइज करण्यासाठी किंवा त्याच्यात जर एक्सेस ऑफ फ्री ऍसिड असेल तर ते न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण त्यात थोडासा अमोनिया किंवा अमोनिया बफर ऍड करतोय. अँड देन वी आर ऍडिंग 5 ml ऑफ बफर सोल्युशन टू मेंटेन दी pH. And titrate it against 0.01 molar EDTA solution using iriochrome black name EBT indicator. Obviously, the endpoint will be wine red to sky blue. आणि मग आपण युजली काय करतो? 3 रीडिंग घेतो आणि त्याच्यातून कॉन्स्टंट ब्युरेट रीडिंग फाइंड आउट करतो, ज्याला आपण X या व्हॅल्यूनी डिनोट करतो. म्हणजे तुमचं ब्युरेटचं जे काय रीडिंग आहे CBR that corresponds to X value.
एक्सपेरिमेंट लक्षात आलाय का सांगा मला? एक्सपेरिमेंट मेथड हो मॅम. मी जस्ट वाचून दाखवलंय बिकॉज वी हॅव ऑलरेडी कॅरीड आउट इन ऍक्च्युअल लॅबोरेटरी. कुठल्याही स्टँडर्डायझेशन टायट्रेशन करताना दोनच फॅक्ट येतात तिथं, बरोबर? एक म्हणजे सोल्युशन इन ब्युरेट, ज्याला आपण काय म्हणतो, टायट्रंट म्हणतो का टायट्रँड म्हणतो? व्हॉट इज द ईडीटीए इन दिस केस? टायट्रंट और टायट्रँड? काय म्हणायचं त्याला? टायट्रंट. टायट्रंट, बरोबर ना? टायट्रंट. एनटी टायट्रंट. जे स्टँडर्ड सोल्युशन आहे, ज्याची नॉर्मॅलिटी आपल्याला एक्झॅक्टली माहित आहे, ते सोल्युशन आपण नेहमी ब्युरेट मध्ये घेतो. In this case here, EDTA is the standard solution and which is having exact normality of 0.01 molar and it is known as titrant. Indicator इथे वापरतोय. What is the role of indicator? What is the role of indicator? जर इंडिकेटर नाही टाकलं तर काय होईल? It shows the endpoint of reaction. To show endpoint. We cannot visualize the endpoint, right? That is in the role of indicator is to check out or to check the progress of a reaction. रिॲक्शन होते का नाही, कारण दोन्ही सोल्युशन्स कलरलेस आहेत सुरुवातीला, ईडीटीए पण आणि आपलं घेतलेलं पावडर सॅम्पलचं सोल्युशन पण. आपण किती ईडीटीए टाकलं, 2 ब्युरेट टाकल्या, 3 ब्युरेट टाकल्या, जर इंडिकेटर टाकलंच नाही तर आपल्याला एंड पॉइंट आलाय की नाही हे समजणार नाही. म्हणजे इंडिकेटरचा रोल हा क्रुशियल आहे. So which indicates the completion of reaction. Role of indicator is to indicate progress of reaction or completion of reaction. आणि जे अनालाइट आहे, अनालाइट मीन्स ज्याचं अनालिसिस आपल्याला करायचे, मीन्स इन दिस केस पावडर सॅम्पल. सो वी टेक इट इन कोनिकल फ्लास्क आफ्टर डायल्युशन. सो हे प्रोसिजर सिंपल केलेलं आहे. HCl चा रोल काय आहे, तर त्याच्यामध्ये जर इनसोल्युबल कार्बोनेट्स बायकार्बोनेट्स असतील तर ते डिझॉल्व्ह व्हावे म्हणून आपण याच्यात HCl टाकलंय. पण हे टाकलेलं HCl आधी न्यूट्रलाइज करून घेतलेलं आहे आणि मग आपण बफर सोल्युशन ऍड केले, जेणेकरून pH 10 ला आपल्याला हे टायट्रेशन करता येईल. ओके, so this is the simple procedure we do in our laboratory. Then the important part is calculation. आता या सगळ्यामधून आपण मॅग्नेशियमचं पर्सेंटेज किंवा मॅग्नेशियमचं अमाऊंट कसं कॅल्क्युलेट करणार आहे, तर आय हॅव रिटन जस्ट सिम्पली ऑन द पेपर बाय हँड रिटन नोट्स. सो अमाऊंट ऑफ मॅग्नेशियम हिअर आपल्याला माहिती आहे आपण कोणाबरोबर काय टायट्रेट करतोय, तर ईडीटीए स्टँडर्ड सोल्युशन आहे 1 मोलारचं. त्याच्यामधून मॅग्नेशियमचा कॉम्प्लेक्स तयार करतोय, मीन्स 1 मोलार ईडीटीए करस्पॉन्ड्स टू 1 मोलार Mg2+, बरोबर. मग 1:1 रिएक्शन आहे, म्हणजे एक मॅग्नेशियमला रिएक्ट करण्यासाठी ईडीटीएचा एकच मोल लागतो, मीन्स 1:1. आणि इथून मग आपण 1:1 स्टॉइचियोमेट्री वरून हे इक्वेशन्स लिहायला लागतो, बरोबर. सो आपण काय कन्सिडर करतो सुरुवातीला, की 1 मोलार ईडीटीए सोल्युशन. 1 मोलार ईडीटीए सोल्युशन म्हणजे कसं, 1 मोलार किंवा 1 नॉर्मल सोल्युशन कसं करतो, तर ते नेहमी 1 लिटरला करतो, म्हणजे 1000 cm³ ला करतो. सो हे रिलेशन कसं येतं डायरेक्टली, 1000 cm³, 1 मोलार ईडीटीए करस्पॉन्ड्स टू 1 मोलार मॅग्नेशियम. आता स्टॉइचियोमेट्री माहितीये की 1 मोल मॅग्नेशियमला 1 मोल ईडीटीएच लागतो. मग 1 मोल मॅग्नेशियम म्हणजे काय, तर त्याचं असलेलं वेट, बरोबर. सो मॅग्नेशियमचं वेट किती आहे, किती आहे मॅग्नेशियमचं वेट, 24 ना. हॅलो, हो मॅम. Yes, ma'am. बरोबर की नाही. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 12, त्याचं वजन किती आलं मग, 12 दोन्ही 24. ओके, सो 24 ॲटॉमिक वेट ऑफ मॅग्नेशियम इज देअर. म्हणजे Mg या मेटलचं किंवा Mg हा जो अल्कलाइन मेटल आहे याचं वेट किती आहे, ॲटॉमिक वेट किती आहे, तर 24. सो 1 मोल म्हणजे काय, तर ज्याचं जेवढं ॲटॉमिक वेट गुणिले 2. एक नॉर्मल सोल्युशन 1 लिटर करण्यासाठी 1 मोलार क्वांटिटी लागते कुठल्याही सबस्टन्सची, बरोबर. म्हणून हे रिलेशन आलं 1000 cm³, 1 मोलार ईडीटीए करस्पॉन्ड्स टू 1 मोलार किंवा 1 मोल Mg2+. 1 मोल Mg2+ म्हणजे त्याचं असलेलं ॲटॉमिक वेट, इन दिस केस 24. मग इथे पुढच्या रिलेशनला काय केलं आपण, 1000 cm³ 0.01 मोलार ईडीटीए, म्हणजे इथं मोलारिटी आधी 1 होती, ती आता किती केली आपण
100 ने कमी केली, 0.01 केली, बरोबर ना? का 10 ने कमी केली? कितीने कमी केली इथे मोलॅरिटी? कितीने केली? 100 नी का 10 नी? दिस इज 1/10 असतं तर 100 मॅम. 1/10 असतं तर इथं 0.1 आलं असतं. आपण किती घेतोय इथं? 0.01 म्हणजे 100 नी कमी केली ना. मग जर मोलॅरिटी 100 नी कमी केली म्हणजे या बाजूला आपण काय केलं? 1:100 घेतलं इथं, तर इकडे पण काय केलं पाहिजे आपल्याला? 24:100. सो दिस इज दी कॅल्क्युलेशन. 24/100 केल्यानंतर तुम्हाला एवढं कॅल्क्युलेशन येईल. आता इथं बोर्ड नाहीये त्यामुळे मी तुम्हाला आता प्रत्येक स्टेप कॅल्क्युलेट करून दाखवू शकत नाहीये. बट अंडरस्टँड दिस रिलेशन हाव इट कम. 1000 cm³ 0.01 मोलारिटी. या बाजूला जर तुम्ही 100 ने भागला असेल तर या बाजूला पण डेफिनेटली काय केलं पाहिजे? 100 ने भागलं पाहिजे ना. दोन्हीकडे सेम कॅल्क्युलेशन केले पाहिजेत. तर 24 ला पण 100 ने भागल्यानंतर ही क्वांटिटी आली 0.24. आता पुन्हा व्हॉल्यूम आपण काय केला? 1000 चा 1 केला म्हणजे 1000 ने व्हॉल्यूम काय केला इकडे? कमी केला, बरोबर की नाही? 1000 cm³ ला जर हे रिलेशन असेल तर 1 cm³ ला किती? सो इकडेही तेच केलं पाहिजे ना, 1000 ने डिवाइड केलं पाहिजे. सो 0.24 ला आपण 1000 ने डिवाइड केलं, देन क्वांटिटी कम्स आउट टू बी 0.00024. म्हणजे 1 ml EDTA साठी मॅग्नेशियमची क्वांटिटी किती लागेल? तर 0.00024. ओके. मग 1 ml ला जर एवढी क्वांटिटी असेल तर आपलं जे काही ब्युरेट रिडिंग आले x cm³ त्याच्यासाठी किती क्वांटिटी लागेल हे फाइंड आउट केलं सिम्पली. 1 ला इतकी तर x ला किती? तिरकस गुणाकार केला, x गुणिले हे डिवायडेड बाय 1. ओके. सो दिस कम्स आउट टू बी a ग्रॅम ऑफ Mg2+. कॅल्क्युलेशन लक्षात येत आहेत का? TY ला केलेत कसे मला माहिती नाही. मी आता इथं विचारते पुन्हा एकदा. कॅल्क्युलेशनचा पार्ट समजतो का? आणि हाच अतिशय महत्वाचा आहे अनालिसिस पार्ट मध्ये. एक्सपेरिमेंट अतिशय सोपा आहे जो आपण इझिली करू शकतो. बट कॅल्क्युलेशन समजत नाहीत बऱ्याच मुलांना, कसं आलंय रिलेशन. समजलंय तुम्हाला का नाही? Yes, ma'am. येस मॅम. अरे बाकीचे बोला जरा. ओनली अप्सना इज आन्सरिंग. कुठे गेले बाकीचे सगळे? समरवीर, साजिद, प्रतीक्षा. समजते का कॅल्क्युलेशन? ओके. जर काही डाऊट असेल तर विचारा. फक्त एकच कोणीतरी सांगते मला समजतंय तर तसं नाहीये की सगळ्यांना समजतंय. समजत नसेल तर मला सांगा फक्त. आय रिपीट अगेन. सो दिस इज द स्टँडर्ड रिलेशन. आपल्याला माहिती आहे नेहमी 1 नॉर्मल साठी. आणि 1 नॉर्मल सोल्युशनचा अर्थच काय? तर 1 ग्रॅम इक्विव्हॅलेंट वेट 1000 cm³ मध्ये डिझॉल्व्ह केलं की 1 नॉर्मल सोल्युशन तयार होतं. तसंच इथं 1 मोलार सोल्युशन 1000 ml ला डिझॉल्व्ह केलं EDTA चं 1 मोल वेट तर ते 1 मोलार सोल्युशन होतं. आणि स्टॉइचिओमेट्रीनुसार 1 मोल EDTA ला 1 मोल Mg2+ लागतो. सो Mg2+ चा 1 मोल म्हणजे 24 ग्रॅम त्याचं असलेलं वजन, बरोबर? 2 मोल म्हणजे 48 ग्रॅम लाईकवाईज. सो इथं फक्त मग पुढे काय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत. 1000 cm³ 1 मोल, त्याच्याऐवजी 1 मोलच्या ऐवजी 0.01 मोल घेतला म्हणजे 1/100 घेतले. मग इथं पण 100 ने भागलं. त्यानंतर व्हॉल्यूम इथं 1000 ने कमी केला म्हणून इकडे सुद्धा अमाऊंट 1000 ने कमी केलं म्हणजे इथं 1000 ने भागलं, एवढी क्वांटिटी आली. मग एका ml ला इतकी क्वांटिटी असेल तर x ml ला किती? या पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन्स केले, ज्याच्यावरून आपल्याला काय मिळालं? तर आपलं जे टायट्रेशनचं रिडिंग आलंय x cm³ याच्यामध्ये असलेली मॅग्नेशियमची क्वांटिटी A ग्रॅम. ओके. x cm³ करस्पॉन्ड्स टू A ग्रॅम ऑफ मॅग्नेशियम. पण आपण टायट्रेशन करताना पीपी आउट किती करतो? 25 cm³, बरोबर ना? मग 1 cm³ ला 1 ग्रॅम वजन आलं असेल मॅग्नेशियमचं, तर 25 cm³ ला किती आलं? म्हणजेच 1 ग्रॅम ना. आपण 25 ml पिपेट आउट केलं, त्या 25 ml पिपेट आउट केल्यानंतर 1 cm³ एवढा आपल्याला व्हॉल्यूम मिळाला. म्हणजेच 1 ग्रॅम इतकं मॅग्नेशियम हे 25 ml सॅम्पल मध्ये आहे. आता आपण डायरेक्टली काय केलंय? डायल्युशन 250 ला केले. आपण काय 1000 ला केलं होतं का डायल्युशन? नाही. स्टँडर्ड व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क आपण 250 ml चा वापरतो. मग 25 ला A असेल तर 250 ला किती? म्हणजे काय केलं? इथं 25 गुणिले 10 केलं. मग इथं पण काय केलं पाहिजे? A गुणिले 10. ओके. सो फायनली जे काय आपण डायल्यूट सॅम्पल केले 250 ml चं व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कला, त्यामध्ये क्वांटिटी मॅग्नेशियमची किती निघणार?
बी ग्रॅम इतकी. ओव्हरऑल जो आपण एक्सपेरिमेंट केलाय, जो पर्पज होता आपला टू फाइंड आउट दी क्वांटिटी ऑफ मॅग्नेशियम, म्हणजे आपण जे काही क्वांटिटेटिव्ह व्हॉल्युमेट्रिक एस्टिमेशन करतोय इथे, त्याच्यामध्ये फायनली मॅग्नेशियमची क्वांटिटी बी ग्रॅम इतकी निघणार 250 ml साठी. हे झालं क्वांटिटी ग्रॅम. आता त्याचं पर्सेंटेज 100 मध्ये किती, 100 पार्ट मध्ये किती पार्ट मॅग्नेशियमचे असतील, हे कसं कॅल्क्युलेट करतो. तर आपल्याला माहिती आहे आपण पर्टिक्युलर वेट सॅम्पलचं घेतलं. इन दिस केस वी हॅव टेकन नियर अबाउट 1.5 ग्रॅम ऑफ सॅम्पल, दॅट करस्पॉन्ड्स टू W. बरोबर. सो W ग्रॅम सॅम्पल मध्ये जर बी ग्रॅम इतकं मॅग्नेशियम असेल तर 100 ग्रॅम सॅम्पल मध्ये किती असेल. सो दॅट वी आर युझिंग अगेन सिम्पल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. इफ W ग्रॅम म्हणजे हे जे काय वजन आले बी ग्रॅम मॅग्नेशियमचे, हे कुठं आलं, तर आपण 1.5 ग्रॅम इतकं सॅम्पल घेतलं होतं, W ग्रॅम सॅम्पल इतकं घेतलं होतं, त्याच्यामधली ही क्वांटिटी. मग 100 ग्रॅम मध्ये किती असेल, हे कसं कॅल्क्युलेट केलं, तर 100 इंटू बी डिवायडेड बाय W. दोन रिलेशन एका समोरासमोर मांडून तिरकस गुणाकार केला. W ला बी तर 100 ला किती, या पद्धतीनं. सो फायनली C, that is percentage of magnesium in this experiment, we can calculate easily. So this is how calculation of magnesium is done in the phase powder. ओके, सांगा मला लक्षात आलाय का एक्सपेरिमेंट. तुम्ही तर ऑलरेडी लॅबमध्ये केलाय, त्यामुळे मला वाटत नाही तुम्हाला काही अडचण असायला पाहिजे. दिस इज व्हेरी सिम्पल अँड बेसिक टायट्रेशन व्हॉल्युमेट्रिक एक्सपेरिमेंट ऍक्च्युली. इज इट ओके. Yes, ma'am. येस मॅम. मग आता जसं मॅग्नेशियम फाइंड आउट केलं तसंच सेम आपल्याला पुढचा आयन, दॅट इज कॅल्शियम अँड झिंक, वी आर गोइंग टू डिटरमाइन. सेम हियर, सेम एक्सपेरिमेंट, सेम रिएजेंट, सेम इंडिकेटर and same titration procedure we are going to apply here. So analysis of zinc in phase powder, magnesium आणि zinc साठी प्रोसिजर अगदी सेम आहे. Because we are knowing Mg is also Mg2+ and zinc is also 2+. मॅग्नेशियम आणि झिंक हे एकाच ग्रुपचे दोन्ही मेटल्स आहेत, बरोबर की नाही, अल्कलाइन अर्थ मेटल. त्यामुळं दोघांचं कॉम्प्लेक्स सेम फॉर्म होतो. जसा मॅग्नेशियम इरिटिएबल कॉम्प्लेक्स तयार करतो, त्याच पद्धतीने झिंक सुद्धा इरिटिएबल कॉम्प्लेक्स तयार करतो. याचा अर्थ आपण झिंक कुठलाही सॅम्पल मधलं EDTA बरोबर टायट्रेट करून फाइंड आउट करू शकतो. सो सेम रिएजंट्स आर देअर अगेन अँड procedure is also near about same, almost same, not near about, it is almost same. So again we are taking 1.5 gram accurate sample, not exact. Then ते सॅम्पल घेतलेलं बीकर मध्ये ट्रान्सफर करून त्याच्यामध्ये डिस्टिल वॉटर टाकलं, बरोबर. डिस्टिल वॉटर कसं टाकतोय, डिझॉल्व्ह करतो ना सॅम्पल पहिल्या स्टेप मध्ये. डिझॉल्युशन ऑफ सॅम्पल साठी आपण थोडंसं पाणी टाकलं, त्यात असलेले कार्बोनेट्स बायकार्बोनेट्स डिझॉल्व्ह करण्यासाठी HCl टाकलं थोडंसं, आणि पुन्हा सॅम्पल मध्ये 50 ml डिस्टिल वॉटर टाकलं, फिल्टर केलं. जर काय सॉलिड पार्ट राहत असेल किंवा इम्प्युरिटीज राहत असतील, कोलॅयड्रल इम्प्युरिटीज असतील, तर त्या फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये फिल्टर पेपरवर निघून जातात. आणि सिम्पली बाय कलेक्टिंग द फिल्ट्रेट अँड मेकिंग इट्स व्हॉल्यूम अप टू 250 ml, आपण 250 ml ला डायल्युशन त्याचं करून घेतो. EDTA सोल्युशन ब्युरेट मध्ये भरलेलंच असेल. बाय जस्ट सिम्पली न्यूट्रलाइजिंग फ्री ऍसिड अँड मेंटेनिंग buffer condition, that pH 10, titrating with EDTA using Iriochrome black tea indicator, will get again the same burette readings. XCM क्यूब 25 ml साठी काहीतरी पर्टिक्युलर रिडिंग येईल, 23-24, या पद्धतीने आपण 3 रिडिंग घेतो, कॉन्स्टंट प्युरेट रिडिंग फाइंड आउट करतो. आणि सेम जसं आता आपण कॅल्क्युलेशन केले त्याच सेम पद्धतीनं इथं कॅल्क्युलेशन करतो. फक्त इथं बदलणार काय आहे, जसा तिथं मॅग्नेशियम मेटल होतं त्याचं वेट 24 होतं, तसं इथं आता झिंकचं वेट बदलेल, बरोबर. झिंक प्रमाणे कॅल्क्युलेशन होतील. बघा काय अडचण आहे का इथे. झिंक ॲटॉमिक नंबर किती किती आहे, ॲटॉमिक नंबर किती आहे झिंकचा, 30 मॅम. 30. सो इट इज वेट इज नियर अबाउट डबल ना. सो इथं डबल पेक्षा जास्त आहे, 60 नाहीये, तर इथे किती आहे, 65 ग्रॅम एवढं झिंकचं वेट आहे.
जसं मॅग्नेशियमचं 24 होतं तसं झिंकचं इथं 65 वेट आहे, त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन केले. 1000 cm³ 1 मोलार EDTA 1 मोल झिंक. 1 मोल झिंक मीन्स त्याचं असलेलं वजन म्हणजे 65 ग्रॅम. मग XML ला किती? आता इथं बाकीचे काही स्टेप लिहिले नाही, डायरेक्ट केले. 1000 ml ला एवढं, तर आपलं जे काही ब्युरेट रिडिंग आलंय त्याला किती मोलॅरिटी आपण एवढी घेतोय 0.01 मोलार. आपण कधीही टायट्रेशनला डायरेक्टली 1 मोलार सोल्युशन वापरतो का EDTAचं? नाही वापरत, कारण त्याला काय लागेल? 100 ml ची ब्युरेट लागेल आपल्याला, बरोबर की नाही? कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर. म्हणून आपण सोल्युशन नेहमी डायल्यूट करून घेतो आणि म्हणून डायल्युशन फॅक्टर हा आपण 0.1 किंवा 0.01 मोलार इतका घेतो. सो इथं 0.01 मोलार घेतले, जेणेकरून आपण 25 किंवा 50 ml च्या ब्युरेट मधून टायट्रेशन करू शकू. Otherwise, if we are using highly concentrated solution 1 molar, then we'll require more amount of solvent and will require a big burette of 100 ml. So 1000 ला जर इतका असेल तर x ला किती? So 65 into x into this molar solution divided by 1000. So it will lead to the amount of zinc in x ml, that is 25 ml. याच पद्धतीनं 25 ml ला जर 1 ग्रॅम असेल तर 250 ला obviously it is 25 into 10. So here A into 10, that will be B gram of zinc. So this will be the final amount of zinc in particular phase powder sample. आणि मग त्याचं पर्सेंटेज घेतलेलं वेट W ग्रॅम, त्याच्यामध्ये जर इतकं B ग्रॅम इतकं वजन असेल तर 100 ग्रॅमला किती असेल? सो अगेन by using simple mathematical calculations we are going to calculate the percentage of zinc. So magnesium आणि zinc किती सोपा आहे पहा. 10 मार्काला क्वेश्चन असतो तुम्हाला. काय क्वेश्चन असतो? व्हॉट आर कॉस्मेटिक्स किंवा व्हॉट इज फेस पावडर, what are different types of face powder, and how will you determine the amount of magnesium or zinc from the given face powder sample. आहे का काय अवघड 10 मार्काचा क्वेश्चन इथं? सांगा मला. आधी समजलाय का सांगा, मग सांगा. हॅलो, Yes, ma'am. एक्सपेरिमेंट समजलाय का? हो. थोडस लॅब मध्ये जा फिजिकली, माइंडली, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे जे केलेलं आहे त्यामुळे इथं काहीच अवघड नाही. हे जे प्रॅक्टिकल आहे ते तुम्ही केलेलं आहे तुम्ही लोकांनी, त्यामुळं इथं तुम्हाला मेमराईज करायला काहीही अवघड नाहीये. जस्ट टायट्रेशन करताना कुठल्या कुठल्या स्टेप्स असतात, तर डायल्युशन, मेकिंग इट्स व्हॉल्यूम टू 250 ml अँड डायरेक्ट टायट्रेशन. फक्त इथे आपण स्टँडर्डायझेशनचा पार्ट घेतलेला नाहीये. म्हणजे तुम्हाला स्टॉक सोल्युशन 1 मोलार EDTA दिलं असतं, त्याचं तुम्हाला 0.1 मोलार किंवा 0.01 मोलार करून घ्यायचं असतं. कसं करता तुम्ही सांगा मला स्टँडर्डायझेशन? सांगू शकाल कुणी मला? तुम्हाला स्टॉकचं सोल्युशन लॅबमध्ये तुम्ही आहात असं कन्सिडर करा आणि तुम्हाला 1 मोलार EDTA सोल्युशन दिलंय आणि तुम्हाला डायरेक्टली सांगितलं कॅरी आउट दिस एक्सपेरिमेंट. काय कराल तुम्ही? डायरेक्टली 1 मोलार सोल्युशन बरोबर टायट्रेशन कराल का सॅम्पलचं आपल्या? डेफिनेटली नाही करणार. तुम्हाला आधी सोल्युशन डायल्यूट करावं लागेल ना EDTAचं. मग डायल्यूट करायला किती फॅक्टर घ्यावा लागेल आणि किती क्वांटिटीला डायल्यूट करायला लागेल टू हॅव ए नॉर्मॅलिटी 0.1 0.01? हे कॅल्क्युलेशन जर तुम्हाला समजत असतील, बिईंग अ अनालिटिकल स्टुडंट, देन नथिंग इज डिफिकल्ट. टेल मी. आपण जवळजवळ FY, SY, TY आणि MSc पार्ट 1 इथपर्यंत प्रॅक्टिकल वर्क करत आलेलो आहोत. जर त्या प्रॅक्टिकल वर्क मधलं कॅल्क्युलेशन हा जर पार्ट समजलाच नसेल तर त्या प्रॅक्टिकलला काहीही अर्थ नसतो, बरोबर? सो म्हणून मी विचारते तुम्हाला ऍज ए बेसिक क्वेश्चन, हाऊ विल यू टेक और हाऊ विल यू मेकअप द 0.01 मोलार EDTA फ्रॉम 1 मोलार EDTA? वही पेन आणला असेल तर काढा सर्वांनी. मी थोडस मेन स्क्रीनवर येते. हॅलो मॅम, हा 1 ml घेऊन ते 100 ml 1 ml 1 मोलार EDTA घेऊन मॅडम ते 100 ml ला डायल्यूट केलं तर? कॅल्क्युलेशन करून बघायचे, तोंड नाही सांगायचं मला. 1 मोलार घ्या. 1 मोलार EDTA किती घेतलं तू? 10 ml घेतलं का? 1 ml घेतलं मॅडम आणि ते 100 ml 1 ला ml डायल्यूट केलं. घेतलं आणि 100 ml 100 ml ला डायल्यूट केलं, बरोबर. सो इट विल लीड टू ए 0.01 मोलार EDTA सोल्युशन. बरोबर आहे का? बाकीचे तुम्ही करता, या सगळ्या स्टेप्स तुम्ही लॅब मध्ये करता, बरं का?
आणि 1 मोलारचं जर 0.1 घ्यायचं असेल, 1 मोलार स्टॉक सोल्युशन पासून 0.1 मोलार सोल्युशन करायचं असेल तर which volume or what volume you will take for the dilution of EDTA? मॅम 10 ml घेऊन 100 ml ला डायल्यूट करायचं. ओके, 10 ml घेऊन 100 ml ला घेतलं तर काय होईल? 0.1 मोलार सोल्युशन तयार होईल. ओके, सो बाकीचे लोक जे काय आन्सर करत नाहीये, यू शुड थिंक अपॉन दॅट की डायल्युशन फॅक्टर जेव्हा तुम्ही अनालिटिकल स्टुडंट म्हणून काम करत असता, सो यू शुड नो दॅट 1 नॉर्मल पासून 0.1 नॉर्मल सोल्युशन कसं तयार करायचं किंवा 1 नॉर्मल पासून 0.1 नॉर्मल सोल्युशन कसं तयार करायचं, हे जे सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत हे पटकन सांगता आले पाहिजेत. सो नॉर्मॅलिटी म्हणजे काय, मोलॅरिटी म्हणजे काय, त्यातला काय डिफरन्स आहे, हे सगळं तुम्हाला इझिली सांगता आलं पाहिजे. कारण केमिस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही अनालिटिकल केमिस्ट्री शिकायला जाता ना FY पासून, तेव्हा सगळ्यात बेसिक टॉपिक तुमचा जो स्टार्ट होतो तो कुठून स्टार्ट होतो माहितीये ना? बेसिक कन्सेप्ट ऑफ इंडस्ट्रियल अँड अनालिटिकल केमिस्ट्री, की ज्या काय आहेत बेसिक कन्सेप्ट सांगा मला. टू स्टडी हाऊ टू प्रिपेअर सोल्युशन्स, व्हॉट आर द डिफरंट कॉन्सन्ट्रेशन युनिट्स, सॉल्व्हंट सोल्युशन म्हणजे काय, किती टाईपचे सोल्युशन्स आहेत, हे अनालिटिकलच्या मुलांना माहिती असलंच पाहिजे. आणि हे सोल्युशन्स करत असताना कोणकोणते कॉन्सन्ट्रेशनचे युनिट्स आहेत. ओके, सो टेल मी नीलम, व्हॉट आर द कॉन्सन्ट्रेशन युनिट्स, डिफरंट कॉन्सन्ट्रेशन युनिट्स? नीलम, मिनल, कुठले कुठले कॉन्सन्ट्रेशनचे युनिट्स आहेत सांगा बघू मला. असं कन्सिडर करा की सध्या आपण लॅबमध्ये आहोत. कुठे गेली नीलम पवार, मिनल पाटील, प्रतीक्षा? Yes, ma'am. टेल मी व्हॉट आर द डिफरंट कॉन्सन्ट्रेशन युनिट्स, कुठल्या कॉन्सन्ट्रेशन युनिट्स मध्ये आपण सोल्युशनचे मेजरमेंट करतो? लगेच गुगल करायचं नाही बरं का, हे सगळं सांगता आलं पाहिजे. No, ma'am. ऋतुजा? नॉर्मॅलिटी, मोलॅरिटी, देन ppm. हा, ओके. सो हा जो क्वेश्चन आहे ना, तो मी FYच्या मुलांचा क्वेश्चन तुम्हाला विचारला तरी तुम्हाला इतका वेळ लागतो थिंक करायला. क्वेश्चन सांगितलं प्रत्येकाच्या तोंडातून हे आन्सर यायला पाहिजे होतं. आता मी पुन्हा सांगते, बिईंग अनालिटिकल स्टुडंट यू शुड नो बेसिक कन्सेप्ट ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री. हा आपण FY पासून टॉपिक शिकत आलोय की ज्याच्यामध्ये आपण हेच शिकलोय की वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशनचे युनिट आणि ते कसे एक्सप्रेस करायचे. म्हणजे जेव्हा तुम्ही अनालिटिकल मध्ये एक्सपेरिमेंटल पार्ट मध्ये कॅल्क्युलेशन बघता आता, तर बऱ्याच जणांना अजूनही कॅल्क्युलेशन समजले नाहीत, जरी सगळे हो म्हणत असाल तरी. ते कॅल्क्युलेशन कसे येतात? सो ऑन डिपेंडिंग अपॉन दी स्टॉइचिओमेट्री, रिॲक्शन किती मोल रिॲक्शन, किती मोल रिॲक्टंट्स एकमेकांचे रिॲक्ट होत आहेत, त्या स्टॉइचिओमेट्री वरून आपण कॅल्क्युलेशनचा पार्ट करत असतो, बरोबर. आणि त्याचे वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन युनिट्स. सो हे सगळ्यांना आलं पाहिजे. ओके, विल प्रोसीड फर्दर. पुढचं लेक्चर ही आपण एक अर्धा तास एक्सटेंड करूया, कारण नंतरचं BC सरांचं लेक्चर आहे. सर पण अजून नाहीये. So there are again 2 to 3 methods of analysis. These are again parallel methods. So एक मेथड तुमच्या लक्षात आली की बाकीच्या सगळ्या पटकन कळून जातील. So we'll extend some 10 or 15 minutes more. Okay, the next is boric acid. आता आपण झिंक आणि मॅग्नेशियम हे दोन बघितले इथे फेस पावडर मधले, कसे फाइंड आउट करायचे क्वांटिटेटिव्हली. Now we'll check the boric acid in the given phase powder sample. So boric acid formula is simply H3BO3. आता इथे बोरिक ऍसिड हा काही EDTA बरोबर कॉम्प्लेक्स तयार करत नाही. बोरिक ऍसिड फाइंड आउट करण्यासाठी इट इज ए ऍसिड, त्याच्या नावातच आहे, बरोबर. ऍसिड आहे म्हणजे याचं क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन करायचं असेल तर डेफिनेटली वी हॅव टू टायट्रेट इट विथ ए बेस. आणि म्हणून आपण काय केलं, H3BO3 बोरिक ऍसिड, त्याची रिएक्शन कोणावर करतो आहोत इथे, एका सिंपल बेस बरोबर, दॅट इज सोडियम हायड्रॉक्साइड. सो दिस इज दी स्टॉइचिओमेट्रिक रिएक्शन. 1 बोरिक ऍसिडला NaOH चे मोल किती लागतायत? 3. कसे सांगा मला? बोरिक ऍसिडचं डिसोसिएशन केलं, H+ किती बाहेर पडतील फॉर्म्युला मधून याच्या? 3. आणि त्यामुळे NaOH किती लागतील? सिम्पली 3. 3H+ ला न्यूट्रलाइज करायला 3 OH- आयन लागतील आणि म्हणून या रिएक्शनची स्टॉइचिओमेट्री किती झाली? 1
as to 3. Okay, so based on this principle, boric acid reacts with NaOH. Titration is done. But here, problem is that direct titration is not allowed. Boric acid हा monoprotic acid आहे. जरी आपल्याला दिसतंय इथे की it is giving 3H plus, that is 3 प्रोटॉन यातून दिसत आहेत, पण हा वीक मोनोप्रोटिक ऍसिड आहे, एकच प्रोटॉन तो देऊ शकतो आणि त्यामुळं इट कॅनॉट बी डायरेक्टली टायट्रेटेड ॲक्युरेटली विथ NaOH, 0.1 मोलार NaOH, but the titration can be easily accessed or easily catalyzed by addition of some organic polyhydroxy compounds like glycerol, glucose or mannitol. येते का लक्षात मी काय म्हणते ते? हे जे बोरिक ऍसिड आहे तो ऍसिड जरी असला तरी आपण त्याला स्ट्रॉंग बेस बरोबर टायट्रेट करणार आहे आणि स्ट्रॉंग बेस बरोबर टायट्रेट करत असताना हा वीक असल्यामुळं त्याचं टायट्रेशन इझिली कॅरी आउट होत नाही आणि म्हणून आपण काय करतो, वी आर ऍडिंग सर्टन ऑर्गॅनिक पॉलीहायड्रॉक्सी कंपाऊंड्स, OH असलेले कंपाऊंड, ग्लिसरॉल ट्रायहायड्रॉक्सी अल्कोहोल आहे बरोबर, ग्लुकोज याच्यामध्ये किती आहेत अल्कोहोल, मला वाटतंय 5 है ना, 5 OH ग्रुप आहेत ग्लुकोज मध्ये. असं पॉलीहायड्रॉक्सी कंपाऊंड किंवा मॅनिटॉल हे आपण इथे ऍड करतो, ज्याच्यामुळे काय होईल सांगा मला, ऑलरेडी NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे ज्याच्यामधून 3OH निघणार आहेत आणि हे पॉलीहायड्रॉक्सी कंपाऊंड टाकल्यामुळं इथं NaOH ची डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे ती सप्रेस होणार आहे बिकॉज ऑफ दी ऍडिशन ऑफ कॉमन आयन. सो दॅट इज दी व्हेरी सिम्पल और बेसिक प्रिन्सिपल बिहाइंड दिस टायट्रेशन. काय आहे, H3BO3 हा वीक बेस आहे, सॉरी वीक ऍसिड आहे, याचा अर्थ काय, तो डिसोसिएट वीक होणार आहे, म्हणजे त्याच्यामधून फास्ट डिसोसिएशन होणार नाही किंवा जास्त प्रमाणात H+ बाहेर पडणार नाही. इट विल डिसोसिएट टू ए व्हेरी लेस एक्सटेंट बीइंग ए वीक ऍसिड. पण NaOH हा काय आहे, स्ट्रॉंग बेस आहे, सो इट विल डिसोसिएट टू 100%. स्ट्रॉंग बेस असल्यामुळे त्याचं डिसोसिएशन 100% होणार आहे. हायड्रॉक्सिल ग्रुप्स देअर विल बी मोर इन नंबर आणि ते हायड्रॉक्सिल ग्रुपची संख्या आपल्याला मिनिमाइज करायची आहे, कमी करायची आहे, म्हणजे NaOH ला आपल्याला वीक करायचंय. म्हणून आपण काय केलं, तर OH असलेले, कॉमन आयन असलेले काही पॉलीहायड्रॉक्सी कंपाऊंड आपण या टायट्रेशन करत असताना या सोल्युशन मध्ये ऍड करतोय, जेणेकरून ते काय करतील, NaOH जो 100% डिसोसिएट होणार आहे त्याला डिसोसिएट होऊ देणार नाहीत, म्हणजेच त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन सप्रेस करतील किंवा डिक्रीज करतील बिकॉज ऑफ दी कॉमन आयन इफेक्ट. कन्सेप्ट लक्षात आली का सर्वांच्या? Why we are Yes, ma'am. adding mannitol or glucose or glycerol while titrating boric acid? Why we are adding? What is the purpose? Suppress the degree of dissociation. Yes, to suppress the degree of dissociation of NaOH. NaOH हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे किंवा स्ट्रॉंग बेस आहे, त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन आपल्याला कमी करायची आहे, म्हणजे त्याला कमीत कमी डिसोसिएट करायचे जेणेकरून तो H+ ला इझिली रिॲक्ट होईल. आणि म्हणून इथे आपण पॉलीहायड्रॉक्सी कंपाऊंड ऍड करतोय. कॉमन आयन इफेक्ट हा महत्वाचा आहे, यू शुड नो दॅट अगेन. मग केमिकल्स काय सिंपल आहेत, बोरिक ऍसिड ऍज अ सॅम्पल सोल्युशन, तुमचं जे काही पावडरचं सॅम्पल असेल, बोरिक ऍसिड त्यामध्ये असेल ते सॅम्पल, NaOH टायट्रेशन साठी, ग्लिसरॉल टू सप्रेस द डिग्री ऑफ डिसोसिएशन विच इज हॅव्हिंग कॉमन आयन इफेक्ट, आणि जर आपण ऍसिड बेस टायट्रेशन करत असाल डेफिनेटली इंडिकेटर इज फिनॉप्थेरिन. Procedure, again it is a titration volumetric experiment. So first thing comes with the weighing the sample. जे काही आपलं पावडर सॅम्पल असेल ते 1 ग्रॅम इतकं वेळ करून घ्या. ट्रान्सफर इट टू बीकर, dissolve in minimum quantity of distilled water and then transfer to volumetric flask and dilute up to the mark. युजुअल प्रिकॉशन घेऊन दिलेलं सॅम्पलचं पावडर सॅम्पल आहे ते सोल्युशन फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करून घेतलं 250 ml ला. ब्युरेट मध्ये NaOH भरलं आणि सिम्पली 25 ml डायल्यूट केलेलं बोरिक ऍसिडचं सॅम्पल म्हणजे आपलं फेस पावडरचं सॅम्पल कोनिकल फ्लास्क मध्ये पिपेट आउट केलं. त्याच्यामध्ये आता इथं काय ऍड केलं, 1 ग्रॅम ऑफ सॉलिड ग्लिसेरॉल अँड
titrated against 0.1 normal NaOH using phenolphthalein. Tell me what will be the end point here? काय असेल end point? अप्सना सोडून बाकीचे कोण आहेत त्यांनी सांगा मला. What will be the end point here? कशा वर्सेस काय टायट्रेट करतोय? बघूया तुमचं बेसिक किती पक्का आहे हे समजेल या सिंपल क्वेश्चन वरून. माझा FY चा स्टुडंट सुद्धा याचा आन्सर सांगतो. सांगा मला. What will be the end point in this case? प्रतीक्षा. Yes, ma'am. Tell me what will be the end point? Colorless. Colorless to pink or pink to colorless? कसं काय सांग? ठीक आहे, मला आता बेसिक सांगूया फक्त. बेसिक सांगा फक्त. एक्सपेरिमेंट मी तुम्हाला एक्सप्लेन केला की आपण या पद्धतीने टायट्रेशन करतोय. व्हॉट इज दिस सोल्युशन इन ब्युरेट इन दिस केस? NaOH. काय घेतलं ब्युरेट मध्ये? NaOH. बरोबर. पिपेट आउट काय केलं? ऍसिडचं सॅम्पल. म्हणजे ब्युरेट मध्ये बेस आहे, कोनिकल फ्लास्क मध्ये ऍसिडचं सॅम्पल आहे पावडरचं. इंडिकेटर कोणता टाकलं तुम्ही? फिनॉप्थेलिन टाकला. इंडिकेटर कुठे टाकला? ब्युरेट मध्ये टाकला का कोनिकल फ्लास्क मध्ये टाकणार? ऍसिड मध्ये. ऍसिड मध्ये ना. हा, मग मला एंड पॉइंट कसं सांगितलं? पिंक टू कलरलेस. कलरलेस टू पिंक येतो मॅम. काय प्रतीक्षा? मध्ये फिनॉप्थेलिन कलरलेस. प्रतीक्षा. बघा, तुम्हाला जर इतक्या सिंपल क्वेश्चन साठी जर इतका वेळ विचार करावा लागत असेल तर मला थोडंसं डिफिकल्ट वाटतंय की तुमचं बेसिक काहीच नाहीये असं मला जाणवतंय याच्यातून. सिंपलची गोष्ट आहे. किती टायट्रेशन केले तुम्ही? FY ला केले, SY ला केले, TY ला केले, MSc ला केले. ऍसिड बेस्ड टायट्रेशन तुम्ही प्रत्येक सेमिस्टरला एक तरी डेफिनेटली करताच आणि फिनॉप्थेलिन इंडिकेटर वापरून तर करता. सो जेव्हा आपण फिनॉप्थेलिन इंडिकेटर वापरतो तेव्हा तो ऍसिड मध्ये नेहमी कलरलेस असतो आणि जेव्हा वरून तुम्ही बेस ऍड कराल तेव्हा त्याला पिंक कलर येतो ना. सो एंड पॉइंट काय असला पाहिजे ऍसिड बेस्ड टायट्रेशनचा? आयदर कलरलेस टू पिंक और पिंक टू कलरलेस. डिपेंड्स. ब्युरेट मध्ये सोल्युशन कोणताही याच्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही ऍसिड मध्ये फिनॉप्थेलिन टाकला असेल तर सुरुवातीचा कलर तुमचा कलरलेस असणार आणि ब्युरेट मधून तुम्ही NaOH वरून जर टाकत असाल तर एंड पॉइंट काय असेल? डेफिनेटली पिंक. बरोबर ना. किंवा याच्या उलट जर तुमच्याकडे कोनिकल फ्लास्क मध्ये बेसचं सोल्युशन असेल, त्याच्यामध्ये फिनॉप्थेलिन टाकला तर त्याला सुरुवातीला कलर असेल पिंक. याचं कारण काय आहे? फिनॉप्थेलिन हा इंडिकेटर ऍसिडिक सोल्युशन मध्ये जसा डिसोसिएट होतो तसा बेसिक सोल्युशन मध्ये डिसोसिएट होत नाही. म्हणजेच फिनॉप्थेलिन इंडिकेटर हा बेस मध्ये पिंक कलरचा कॉम्प्लेक्स तयार करतो, फिनॉक्साइड आयन तयार करतो आणि त्यामुळं फिनॉप्थेलिन इंडिकेटर बेस मध्ये पिंक कलर दाखवतो. पण तोच कलर तो ऍसिड मध्ये का नाही दाखवते? कारण ऍसिड मध्ये तो H+च्या फॉर्म मध्ये आहे, तो कॉम्प्लेक्स तयार करत नाही जसा तो बेस मध्ये फिनॉक्साइड आयन तयार करतो. हे जे आहे ना, ही फक्त थेअरी आहे. याचे तुम्हाला काय म्हणते मी, रिॲक्शन सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की व्हॉट इज दी रिॲक्शन ऑफ फिनॉप्थेलिन. त्यासाठी तुम्हाला आधी फिनॉप्थेलिनचं स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. सो हे जे आहेत ते अति बेसिक अगदी FY आणि SY च्या लेवलचे क्वेश्चन आहेत जे तुम्हाला आन्सर करता येत नाहीये. सो यू शुड अगेन थिंक ऑन दिस. सो तुम्ही असाइनमेंट्स किंवा शॉर्ट नोट्स काढत असाल त्यात लिहून ठेवा व्हॉट इज दी रिॲक्शन ऑफ फिनॉप्थेलिन प्लस ऍसिड अँड व्हॉट इज दी रिॲक्शन ऑफ फिनॉप्थेलिन प्लस अल्कली. काय स्ट्रक्चरल चेंज होतो हे तुमच्या लगेच लक्षात येईल आणि त्यामुळे कलर का चेंज होतो हेही लक्षात येईल. हे तुम्हाला क्वेश्चन आधी पडले पाहिजेत की असं का होतं, की फिनॉप्थेलिन हा ऍसिड मध्ये का कलरलेस आहे आणि बेस मध्ये तो का पिंक टर्न होतो. दी सिंपल आन्सर इज फॉर्मेशन ऑफ ए पिंक कलर कॉम्प्लेक्स that is phenoxide ion in base. Okay.
ठीक आहे, एक्सपेरिमेंट तर लक्षात आला. आता इथे आपण कॅल्क्युलेशन्स घेतोय पुन्हा. सेम बोरिक ऍसिड H3BO3, त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 61.83 ग्रॅम. सो अगेन 1000 cm³ 1 नॉर्मल NaOH, म्हणजे एका NaOH ला जर 1 लागत असेल तर 1 cm³ ला किती? आता आपण काय म्हटलेलं आहे तुम्हाला, आता मी मगाशी स्टॉइचिओमेट्री 1:3 सांगितली, इथं 1:3. पण मग इथं काय रिलेशन घ्यायला पाहिजे होतं, 1 नॉर्मल करस्पॉन्ड्स टू 3 × 61 ग्रॅम ऑफ बोरिक ऍसिड असं घ्यायला हवं होतं. पण H3BO3 मध्ये जरी इथं 3 हायड्रोजन असले तरी आपण काय म्हणतोय, इट इज ए मोनोप्रोटिक ऍसिड. अजिबात कन्फ्युजन करायचं नाही. मी काय म्हटले लक्षात आलं का तुमच्या, आता मी काय स्टेटमेंट केलं ते? त्यामुळे आपण बोरिक ऍसिडचे एकच वजन घेतलंय, 3दा घेतलेलं नाही, 3 × 61 केलेलं नाही, जरी त्याच्यातून 3H+ फॉर्म्युला मध्ये दिसत असले तरी. कारण का, तर बोरिक ऍसिड हा वीक आहे, तो डिसोसिएट करून एकच हायड्रोजन देतो. त्यामुळे एका हायड्रोजनला न्यूट्रल करायला OH किती लागेल, एकच लागेल की नाही? ओके, सो वी हॅव रिलेशन 1000 cm³ 1 नॉर्मल NaOH करस्पॉन्ड्स टू 61 ग्रॅम ऑफ बोरिक ऍसिड, म्हणजे जे काय त्याचं वजन असेल ते. तर x cm³ म्हणजे ब्युरेट रिडिंग जेवढं आलं त्याला किती, सो x × 0.1 × 61 divided by 1000. So this weight corresponds to 25 ml of diluted solution, and therefore 250 ml diluted solution will be having A × 10. 10 पटीने व्हॉल्यूम वाढवला, सो इकडेही 10 वाढवला आपण. सो दॅट विल बी B ग्रॅम ऑफ बोरिक ऍसिड. आणि मग सेम फॉर्म्युला पर्सेंटेज साठी, W ग्रॅम मध्ये B असेल तर 100 मध्ये किती, सो दॅट विल बी दी फायनल. C पर्सेंटेज ऑफ बोरिक ऍसिड विल बी दी फायनल आन्सर. तर त्यासाठी प्रत्येक रिएक्शनची स्टॉइचिओमेट्री आणि हे पहिलं इक्वेशन आहे ते अतिशय मॅटर करतं, हे लक्षात ठेवा नेहमी. हे इक्वेशन कशावरून येतं, तर रिएक्शनच्या स्टॉइचिओमेट्रीवरून येतं. आता जरी तुम्हाला स्टॉइचिओमेट्री इथं 1:3 दिसत असली तरीही मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की बोरिक ऍसिड हा मोनोप्रोटिक ऍसिड आहे. इट इज नॉट ए ट्रायप्रोटिक. याच्यातून 3 प्रोटॉन नाही दिसत, एकच प्रोटॉन निघतो. ओके ओके, सो टेल मी, इज देअर एनी डाऊट रिगार्डिंग अनालिसिस ऑफ बोरिक ऍसिड? समजतंय का हेवी होतंय, काय होतंय सांगा जरा मला. मॅम. ओके ना? Okay, the next is calcium. Again, procedure will be same. एकच प्रोसिजर आहे, तुम्हाला सगळीकडे लिहायची आहे. फक्त कोणाबरोबर काय टायट्रेट होतं एवढंच लक्षात ठेवायचंय. आणि त्याप्रमाणे ब्युरेट मधला सोल्युशन आहे किंवा टायट्रंट आहे तो बदलत जायचे, आणि थोडीशी मेथोडॉलॉजी बदलेल. मेथोडॉलॉजी सेम आहे, रिएजंट फक्त बदलेल. ओके, सो अगेन फॉर कॅल्शियम, कॅल्शियम कसा डिटर्माइन करतोय, तर बाय टायट्रेटिंग विथ पोटॅशियम पर मॅग्नेट. आता इथं NaOH पण नाही, कारण कॅल्शियम हा जो आहे, कॅल्शियम आयन Ca++, हा सुद्धा KMnO4 बरोबर कॉम्प्लेक्स तयार करतो. यू शुड नो इट इज ए कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन. So weigh accurately 1 gram powder sample. As usual, transfer it in beaker, dissolve with some distilled water, then add some concentrated HCl to dissolve carbonates, bicarbonates. Again dilute with 50 ml water. Filter through the Whatman filter paper. Collect, filtrate and washing in volumetric flask and dilute up to the mark. पहिलं नेहमीप्रमाणे सॅम्पल वजन करून घ्या आणि त्याचं सोल्युशन करून घ्या 250 ml व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क मध्ये. इथं आता जो अपोजिट रिएजंट आहे तो आहे 0.1 नॉर्मल KMnO4 सोल्युशन, पोटॅशियम पर मॅग्नेट. ओके, देन pipette आउट डायल्युटेड पावडर सॅम्पल, जे काही आपण पावडर सॅम्पलचं डायल्युशन करून घेतलंय त्यातलं 25 ml सोल्युशन, डायल्यूट सोल्युशन pipette आउट केलं आणि directly titrate with 0.01 KMnO4. Now in this case, we are not adding any external indicator. Why this is so? KMnO4 is self-indicator. Yes, KMnO4 we know better. KMnO4 is a self-indicator, or we can say it as an internal indicator. So जेव्हा जेव्हा KMnO4 असतो टायट्रेशनला तेव्हा आपण कोणताही इंडिकेटर वापरत नाही, कारण KMnO4 स्वतः इंडिकेटर म्हणून काम करत असतो ऍज अ इंटरनल इंडिकेटर. So as usual, find out the CBR, then
leads to the calculations. So कॅल्शियमचं वजन किती आहे? 40 ग्रॅम. आता हा पण क्वेश्चन सर्वांनी व्यवस्थित बघून ठेवा. पहा का KMnO4 हा सेल्फ इंडिकेटर म्हणून का काम करतो किंवा असं काय कलर चेंज होतो KMnO4 मध्ये. तिथं व्हॅलेन्सी, त्याची व्हॅलेन्सी इम्पॉर्टंट आहे पहा. इट इज अ ऑक्सिडेशन रिडक्शन टाइप ऑफ टायट्रेशन, नॉट कॉम्प्लेक्सोमेट्रिक. हे जे आहे ते काय आहे? रेडॉक्स टायट्रेशन आहे. ऑक्सिडेशन स्टेट मॅटर्स हिअर इन दिस केस ऑफ MN ची ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे, तेव्हा कलर वेगळा असेल, आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट बदलली की कलर बदलतो, बरोबर की नाही? जेव्हा MN हा MnO2 ला रिड्यूस होतो तेव्हा त्याची ऑक्सिडेशन स्टेट बदलते. आधी 7 आहे तेव्हा कलर वेगळा आहे, आणि त्यामुळं आपण इथं वेगळा कोणताही इंडिकेटर वापरत नाही. डायरेक्ट ऑक्सिडेशन रिडक्शन या रिॲक्शनच्या थ्रू इंडिकेटर KMnO4 act as self indicator because it changes color because of the change in oxidation state while doing a reaction. ही रिॲक्शन होत असताना त्याची ऑक्सिडेशन स्टेट बदलत असते आणि म्हणून कलर बदलतो, जो आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. म्हणून आपण इथे एक्सटर्नल इंडिकेटर टाकत नाही, बरोबर की नाही? So 1000 cm³ 1 normal KMnO4 corresponds to 40 gram of calcium. कॅल्शियमचं वजन आहे 40. सो 1 cm³ corresponds to this much quantity. म्हणजेच 25 ला एवढी असेल तर 250 ला इतकी. सेम कॅल्क्युलेशन, सेम मेथोडॉलॉजी, नथिंग इज देअर. ओनली वेट ऑफ पर्टिक्युलर एलिमेंट विल चेंज अँड वेट ऑफ reagent will change. And then finally percentage by using usual calculation we can calculate this calcium. आता हे जे सगळे एक्सपेरिमेंट आहेत, तुम्ही यातला फक्त मला वाटतंय बोरिक ऍसिडचा एक एक्सपेरिमेंट टीवायला केला असेल आणि एक म्हणजे मॅग्नेशियमचा. तर या पद्धतीने तुम्ही प्रोजेक्ट म्हणून हे सुद्धा बाकीचे एक्सपेरिमेंट करू शकता, कॅरी आउट करू शकता. जेव्हा तुम्ही फिजिकली लॅबला असाल तेव्हा हे सगळं स्टडी करू शकता. एकानं कॅल्शियम फाइंड आउट केलं, एकानं मॅग्नेशियम फाइंड आउट केलं, एकानं आयर्न स्टडी केलं. सो हा सुद्धा एक प्रोजेक्ट होऊ शकतो. आपल्या अवतीभोवती असलेली वेगवेगळ्या ब्रँडची पावडर सॅम्पल्स घ्या आणि त्याच्यातून हे वेगवेगळे इलेमेंट्स कॅरी आउट करून त्याचा रिझल्ट टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहा. सो हा सुद्धा एक प्रोजेक्ट असू शकतो. ओके, डील विथ द रिअल सॅम्पल्स. आपल्या अवतीभोवती असलेले रिअल सॅम्पल्स डील केलं की प्रोजेक्ट हा नेहमी इफेक्टिव्ह होतो. And then we'll take this last part, iron. आयर्न म्हणजे Fe. आता याच्यासाठी आपण टायट्रेशन वगैरे काही करत नाही आहोत. आयर्न जो आहे Fe, तुम्ही क्वालिटेटिव्ह टेस्ट करत असताना किंवा सेमी मायक्रो अनालिसिस करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल, पहा, जेव्हा तुम्ही तुमच्या सॅम्पल मध्ये आयर्न असतो आणि तेव्हा थायोसायनाइड बरोबर तुम्ही ट्रीट करता तेव्हा तुम्हाला ब्लड रेड कलर दिसायचा. आठवतोय का पहा सर्वांना हा एक्सपेरिमेंट? SY मध्ये सेमी मायक्रो अनालिसिस केलंय की नाही सर्वांनी? केलंय की नाही? येस मॅम. हा, मग तिथं तुम्हाला वेगवेगळ्या आयर्नसाठी वेगवेगळ्या टेस्ट असतात. तशीच Fe साठी पर्टिक्युलर टेस्ट आहे. Fe ट्रीट विथ थायोसायनेट आयर्न. थायोसायनेट बरोबर Fe हा ब्लड रेड कलर देतो. का? कारण हा जो कॉम्प्लेक्स तयार होतोय ना, इथे रिॲक्शन मध्ये दिसते तुम्हाला FeSCN2+, हा कॉम्प्लेक्स आहे तो रेड कलरचा. आपल्याला माहिती आहे इनऑर्गॅनिक मध्ये ट्रान्झिशन मेटल्स जे काही कॉम्प्लेक्स तयार करतात ते सगळे कॉम्प्लेक्स कलर्ड आहेत. सो Fe हा ट्रान्झिशन मेटल आयन आहे. इथे आपण टायट्रेशन न करता याचा ऍब्सॉर्बन्स, कलर सोल्युशन मिळते आपल्याला कॉम्प्लेक्सचं, आणि म्हणून कलर आहे म्हणून तिथं आपण काय वापरू शकतो? स्पेक्ट्रोफोटोमीटर वापरून याला स्पेक्ट्रोफोटोमेट्रिकली डिटरमाइन करू शकतो. सो अनालिसिस ऑफ आयर्न करत असताना आपण टायट्रेशन न करता आपण स्पेक्ट्रोफोटोमीटर या इन्स्ट्रुमेंटच्या द्वारे आयर्नचं पर्सेंटेज किंवा अमाऊंट सॅम्पल मधलं फाइंड आउट करू शकतो. प्रिन्सिपल काय आहे? Fe3 react with thiocyanate to give a series of intensively red color compounds. म्हणजे ब्लड रेड कलर आपल्याला ऑब्झर्व होतो Fe आणि थायोसायनेट आयर्न ट्रीट केल्यानंतर. आणि मग जर आपल्याला कलर सोल्युशन मिळत असेल तर ऑब्व्हियसली वी कॅन मेजर देअर ऍब्सॉर्बन्स. तुम्हाला माहितीच आहे बियर लॅम्बर्ट लॉ हा कलर सॅम्पल साठी कसा ऍप्लिकेबल आहे. सो स्पेक्ट्रोफोटोमीटर हे इन्स्ट्रुमेंट वापरून आणि ऍब्सॉर्बन्स पर्टिक्युलर एका फिल्टरला 480 नॅनोमीटर या फिल्टरला किंवा वेव्हलेंथला ऍब्सॉर्बन्स घेऊन आपण आयर्नचं पर्सेंटेज किंवा अमाऊंट सॅम्पल मधलं फाइंड आउट करू शकतो. सो दॅट इज दी बेसिक प्रिन्सिपल. दॅट इज सिम्पली वी आर गोइंग टू यूज हिअर
spectrophotometric technique. So these are some chemicals or reagents. आता इथं आपण काही डिटेल मध्ये घेतलं नाही, फक्त प्रोसिजर घेतले. हा सुद्धा एक्सपेरिमेंट मे बी तुम्हाला TY लेवलला झाला असेल, हा नसेल दुसरा कुठला तरी सॅम्पल असू शकतं पण स्पेक्ट्रोफोटोमेट्रीसाठी. सो डिझॉल्व आयर्न कंटेनिंग सॅम्पल इन HCl मध्ये डिझॉल्व केलं अँड 10 ml डिस्टिल वॉटर बाय हिटिंग. सगळंच्या सगळं आयर्न डिझॉल्व होण्यासाठी आपण त्यात HCl टाकलं आणि पाणी टाकलं, गरम केलं, सॅम्पल डिझॉल्व झालं. आता नेक्स्ट स्टेप इज ऑक्सिडायझेशन. त्याच्यात पुन्हा 50 2Fe3 विथ डायल्यूट पोटॅशियम परमॅंगनेट. आपण इथं ऑक्सिडायझिंग एजंट KMnO4 वापरलेला आहे. इथं लिहिलंय पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4. आपल्याला माहिती आहे KMnO4 इज द बेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट विच ऑक्सिडायझेस Fe2 to Fe3. KMnO4 चा रोल काय? टू ऑक्सिडाइज Fe2 to Fe3. आणि हे काय जे सोल्युशन आहे ते डायल्यूट करा 250 ml ला. या 250 ml स्टॉक सोल्युशन झालं, त्यातलं 10 ml सोल्युशन बाजूला काढा आणि ऍड 5 ml थायोसायनेट सोल्युशन. त्याच्यामध्ये थायोसायनेट सोल्युशन टाका अँड 3 ml ऑफ 4 मोलार नायट्रिक ऍसिड अँड मेक दी व्हॉल्यूम 50 ml बाय डिस्टिल्ड वॉटर. म्हणजे ही रेग्युलर तुमची प्रोसिजर झाली. एकदा का हे स्टॉक सोल्युशन तयार झालं थायोसायनेटचं, रेड कलरचं, थायोसायनेट टाकल्यानंतर रेड कलरचं, की प्रिपेअर ए सिरीज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्टँडर्ड सोल्युशन. त्या स्टँडर्ड सोल्युशनचे आपण वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन बनवतो. तुम्ही सर्वांनी स्पेक्ट्रोफोटोमेट्री किंवा कलरोमेट्री हा एक्सपेरिमेंट केलाय का मला सांगा, म्हणजे मी सांगण्यात काहीतरी पॉइंट आहे असं मला समजेल. केलाय ना कलरोमेट्री किंवा स्पेक्ट्रोफोटोमेट्री? हा, मग सेम आपण काय करतो, मला वाटतं तुम्ही KMnO4चा एखादा किंवा कॉपर सल्फेटचा एखादा एक्सपेरिमेंट केला असेल TY ला. आपण एक सॅम्पल घेतो, स्टॉक सोल्युशन तुम्हाला दिलेलं असतं आणि त्याची वेगवेगळी 5 सोल्युशन बनवतो, पहा डायल्युशन करतो, होय की नाही? डायल्युशन केल्यावर काय होतं, कलर थोडा थोडा फेंट होत जातो. कलर फेंट होत झाला की त्याचा ऍब्सॉर्बन्स कमी होतो का वाढतो सांगा मला? डार्क कलर सोल्युशनचा ऍब्सॉर्बन्स जास्त असेल का फेंट कलर सोल्युशनचा ऍब्सॉर्बन्स जास्त असेल? व्हॉट इज द फॅक्ट? डार्कचं जास्त असेल मॅडम. डार्क मध्ये ऍब्सॉर्बन्स का? लाईट ऍब्सॉर्ब ही डार्क सोल्युशन मध्ये होते, बरोबर की नाही? तुमचा बियर लॅम्बर्ट लॉ सांगतोच. काय सांगतो बियर लॅम्बर्ट लॉ? when a beam of monochromatic light passes through an absorbing medium, the intensity of incident light is directly proportional to the concentration of solution and path length. बरोबर की नाही? बियर लॅम्बर्ट लॉ थोडासा आठवा पहा. तुमची जी काही लाईट ट्रान्समिट होणार आहे, ती लाईट ट्रान्समिट किंवा इन्सिडेंट होणार आहे, त्या इन्सिडेंट लाईटची इंटेन्सिटी कोणावर डिपेंड करते? 2 फॅक्टरवर. तुमची पाथ लेंथ किती जास्त आहे, म्हणजे सोल्युशन किती पाथ मधून, 1 सेंटीमीटर मधून, 2 सेंटीमीटर मधून, 5 सेंटीमीटर मधून ट्रॅव्हल होणार आहे, म्हणजे त्याची पाथ लेंथ गरजेची आहे का? किती कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे, म्हणजे हायली कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असेल तर ऍब्सॉर्बन्स इज मोर. जेवढं डार्क कलर सोल्युशन तेवढी लाईट जास्त ऍब्सॉर्ब होते. जेवढा पाथ लेंथ जास्त तेवढी लाईट जास्त ऍब्सॉर्ब होते. पाथ लेंथ कमी झाला म्हणजे 5 सेंटीमीटरचा एक पाथ लेंथ आहे, लक्षात घ्या, आणि 1 सेंटीमीटरचा एक पाथ लेंथ आहे. 1 सेंटीमीटर मधून लाईट पटकन ट्रॅव्हल होऊन जाईल, पण 5 सेंटीमीटर मधून ट्रॅव्हल होताना लाईटला थोडा वेळ लागेल आणि जेवढा वेळ ती घेईल तेवढा वेळ ती ऍब्सॉर्ब करेल, बरोबर की नाही? सो अकॉर्डिंग टू बियर लॅम्बर्ट लॉ, intensity of incident light is directly proportional to the concentration as well as path length. So highly concentrated solution is there, that is more color is there, more will be absorption. So based on this principle spectrophotometry operates. बरोबर की नाही? बियर लॅम्बर्ट लॉ वर बेस्ड हे सिंपल एक्सपेरिमेंट आहे. मग असं वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशनची सोल्युशन करून घ्या आणि त्याचा ऍब्सॉर्बन्स मोजा एका पर्टिक्युलर फिल्टरला. जिथं तुम्हाला लॅम्बडा मॅक्स मिळतो की नाही, इथे या केसमध्ये 480 नॅनोमीटरला मिळतो, त्याला वेगवेगळे ऍब्सॉर्बन्स स्पेक्ट्रोफोटोमीटरच्या साह्याने मोजा. अँड फायनली यू विल गेट अमाऊंट ऑफ आयर्न ग्राफिकली ऑल्सो. अननोन सोल्युशन सुद्धा तुम्हाला दिलं जातं. पहा, आठवा एखादा एक्सपेरिमेंट स्पेक्ट्रोफोटोमेट्रीचा किंवा कलरोमेट्रीचा अननोन सोल्युशन दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला त्याचं कॉन्सन्ट्रेशन माहिती नाही, पण हे जे काय बाकीचे डायल्युशन्स केलेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन माहितीये, त्यांचा ऍब्सॉर्बन्स माहितीये. मग तुम्ही एक ग्राफ प्लॉट करता आणि
अननोनचं कॉन्सन्ट्रेशन ग्राफ वरून सांगता की तुम्हाला दिलेलं अननोन सोल्युशन एवढ्या एवढ्या नॉर्मलचं होतं किंवा एवढ्या एवढ्या मोलारचं होतं, बरोबर की नाही? सो इन दॅट वे सेम वी कॅन कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ आयन. बघा, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? हा जो सगळा पार्ट आहे तो तुमच्या लॅबमध्ये जो आपण एक्सपेरिमेंट करतो त्याच्याशीच रिलेटेड आहे. नथिंग न्यू इज देअर. नवीन असं या टेक्निकही नवीन नाहीये, एक्सपेरिमेंट सुद्धा नवीन नाहीये. पण तुम्ही बीएससी ला कुठल्या लेवल पर्यंत केला होता त्याच्यावर डिपेंड तुमची अंडरस्टँडिंग आहे. मी आता सांगितलंच आहे बघा, तुम्हाला किती समजलंय, नसेल समजलं, काही शंका असतील तर विचारा. आपण इथं थांबूया. मी आता याच्या पुढे प्रेझेंटेशन कंटिन्यू करत नाहीये. तुमच्या काही शंका असतील तर एक 5 मिनिटांमध्ये आपण डिस्कस करू शकतो. पहा, सो आतापर्यंतचा जो पार्ट आहे आपला, बऱ्यापैकी आपण केमिकल अनालिसिसच्या टेस्ट घेतलेल्या आहेत. एखाद दुसरी राहिली असेल, आपली क्रीम्स आणि लोशन्स मधला सुद्धा एक पार्ट थोडासा राहिलाय, तो म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ हायड्रोजन परऑक्साईड H2O2, क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन H2O2 चं क्रीम्स आणि लोशन्स मध्ये, किंवा फक्त क्रीम आणि लोशन मध्येच नाही तर हेअर डायज मध्ये सुद्धा H2O2 असतो, हायड्रोजन परऑक्साईड, ऍज अ अँटीमायक्रोबियल एजंट वगैरे, बरोबर? तर त्याचं एक डिटर्मिनेशन आपलं फाइंड आउट करायचं राहिलं, एक टेस्ट करायची राहिली आहे तेवढी. अदरवाइज with respect to creams and lotions and with respect to face powders we have finished the syllabus. बघा, मग इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का? अनम्यूट करा, कॅमेरा ऑन करा. सांगा, कुणाला काय अडचण? कुठलाही, आताच नाही, आधीच्याही काही पार्ट मध्ये कुणाला काही अडचण असेल तर सांगू शकता. याच्या काही हँड रिटन नोट्स मला एका दुसऱ्या कॉलेजकडून मी मागवलेल्या आहेत. तर त्या नोट्स तुम्हाला मी एक PDF आहे ऍज इट इज तुम्हाला फॉरवर्ड करेन. तुम्हाला समजा प्रेझेंटेशन वरून नोट्स काढायला अवघड जाते, बरेच लोक तरीही प्रयत्न करतात चांगला, अजून कुणीही एकाही मुलाने स्वतः हँड रिटन नोट्स काढून ग्रुपवर शेअर केलेलं नाही. दॅट इज द फेट ऍक्च्युली. असं का आहे मला माहिती नाहीये. मे बी यू आर लॉट ऑफ बिझी, किंवा तुम्हाला खूप लेक्चर्स आहेत आणि बरंच वर्क आहे वगैरे, असं काही असेल. पण आमचा FY आणि SY चा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. ती मुलं आता FY, तुम्ही जवळजवळ 2 ते 3 महिन्यापासून आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहात, बट नो वन हॅज ट्राईड सेल्फ नोट्स. का काढलेत कोणी? आहे का कोणी असं काढलेत पण शेअर केलं नाहीये? असंही कोणी असू शकतं मे बी. आहे कोणी का काढलेलेच नाहीयेत? यू आर जस्ट गोइंग थ्रू PPT अँड ऑल दॅट. स्वतःच्या हँड रिटन नोट्स कोणी काढल्यात का? आय डोंट थिंक सो एनीवन इज देअर. तर मी सांगते तुम्हाला FY SY चा अनुभव. 2च आठवडे झाले FY आणि SY चे लेक्चर चालू होऊन. आज जी काही PPT त्यांना PPT आज जे काही लेक्चर घेतलं जातं त्यातले 4-5 कॅन्डिडेट असे आहेत. SY ला 450 मुलं आहेत, त्यापैकी 250 लोक फक्त एका वेळी लेक्चर अटेंड करू शकतात. त्या 250 लोकांमधून 4-5 मुलं किंवा मुली अशी आहेत, आज लेक्चर झालं, आज प्रेझेंटेशन झालं की त्या प्रेझेंटेशनचं स्क्रीनशॉट मारून घेतात. त्यांना तरी आम्ही अजून गुगल क्लासरूम तयार केलेलं नाही किंवा नोट्स प्रोव्हाइड केलेले नाही, पण ते त्या प्रेझेंटेशनचा स्क्रीनशॉट काढतात आणि त्या स्क्रीनशॉट वरून वहीमध्ये छानपैकी नोट्स तयार केलेल्या आहेत मुलांनी. आणि एक मुलगी आहे अशी की जी त्या नोट्स लिहिते वहीमध्ये स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये, सुंदर अक्षरामध्ये, आणि अख्ख्या ग्रुपवर, त्यांचा टेलिग्रामचा ग्रुप आहे किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर ती मुलगी शेअर करते. म्हणजे किती मोठं काम आहे बघा. सो यू शुड थिंक ऑन दिस ऑल्सो. तुम्ही तर 20च लोक आहात, 20 मध्ये आता 17 मध्ये पण सगळे प्रेझेंट नसतात, 12 लोक आहेत. मग त्या 5 लोकांचं काय, जे लेक्चर अटेंड करू शकले नाहीत, जे आजारी असल्यामुळे लेक्चर अटेंड करू शकत नाही, यांचा विचार तुम्ही नाही करत आहे अजिबात, बरोबर? आम्ही फक्त PPT घेतो, शिकवतो, गुगल क्लासरूमला टाकतो, तुम्ही जा म्हणतो त्याच्यातून अभ्यास करा. पण तुम्ही काय करताय, तुम्ही स्वतःच्या हँड रिटन नोट्स तयारच करत नाही आहात PG लेवलला असताना. सो दॅट इज व्हेरी बॅड थिंग आय नोटिस्ड अबाउट यू. तर तुम्ही थोडंसं इथं सुधारलं पाहिजे. FY SY ची मुलं पहा, इतकी लहान असून आपला विचार
फक्त न करता त्या बाकीच्या 500 लोकांमध्ये ह्या नोट्स कशा सर्क्युलेट केल्या जातील किंवा काय शिकवलं हे त्यांना कसं सांगितलं जाईल, हे ते वहीमध्ये नोट्स घेऊन अक्षरशः ग्रुपवर शेअर करतायत. बघा, तुम्हाला वेळ असेल तसा तुम्ही अभ्यास करा रेग्युलरली. सांगा मला, काय अडचण आहे का कुणाला? काहीच बोलत नाही. देअर इज नो कम्युनिकेशन ऍट ऑल. ओनली वन वे कम्युनिकेशन. जस्ट आय विल सजेस्ट समथिंग, you listen that from one ear and throws through another ear, isn't it? एका कानाने ऐकायचं आणि सोडून द्यायचं, असं तुमचं चाललेलं आहे सध्या. नो डाऊट. ओके, नो वन इज हॅव्हिंग नो डाऊट. ठीक आहे, मग थांबू का मी इथे? कोणाला काही शंका नसतील तर थांबायचं का इथे? हो मॅम. ऑल राईट, आय स्टॉप हिअर. तुमचं पुढचं लेक्चर 11चं होणार आहे का? कसं आहे ते? पुढचं स्किलचं लेक्चर होतंय का? काल झालंय मॅडम. काल झालं झालंय होतं का? मॅम. आज माहित नाही. बर, ठीक आहे. घ्या मग ब्रेक घ्या एक अर्धा तासाचा आणि 11ला पुन्हा रिजॉईन व्हा. मला माहिती नाहीये आजचं कोणाचं लेक्चर आहे ते. गुड डे आहे. अँड थिंक ऑन that thing which I have said. All right. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. मॅम.